चळवळीचे कार्यकर्ते, भाषांतरकार असे विविध, मी जर त्यांच्याबद्दलची विशेषणं लावत बसतो तर खूप मला वेळ होईल. इतक्या बहुआयामी असणाऱ्या राज्यशास्त्र विभागामध्ये विभाग प्रमुख मुंबई विद्यापीठामध्ये जे कार्यरत आहेत डॉक्टर दीपक पवार करणार आहेत. आपल्या सर्वांच्या वतीनं आपण टाळ्यांचा गजर या वक्त्यांचं आपण स्वागत करतो. आजच्या या व्याख्यानमालेचे अध्यक्ष, ज्यांनी आपल्या संस्थेची भौतिक सुविधा पायाभूत सुविधेपासून तर शैक्षणिक प्रगतीपर्यंत आणि मानवी सगळे रिसोर्सेस डेव्हलप करण्यासाठी ज्यांनी पुढाकार आपल्या सर्व कार्यकारिणीच्या सहकार्याने पुढे नेला, असे आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आणि आजच्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन देशमुख साहेब यांचं स्वागत प्रथमतः या व्याख्यानमालेचे सचिव तथा श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अंबादास कुलट सर करतील अशी मी त्यांना स्वागत. विविध फॅकल्टीवरचं विचार मंथन करणारं ते सुद्धा त्यांना प्रदान ते करतील. खूप खूप स्वागत साहेब आपलं. या प्रागतिक भूमीमध्ये आपलं स्वागत. व्याख्यानमाला समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. भाऊसाहेबांचं योगदान विविध क्षेत्रांमध्ये आहे, म्हणूनच त्यांना आपण शिक्षण महर्षी, लोकमहर्षी, कृषीरत्न, समाज सुधारक अशा विविध बिरुदांनी गौरवित असतो. फारच असे कमी राजकीय नेते होते की त्यांनी त्यांच्या राजकारणाचा उपयोग हा समाजकारणाकरता केला. पंजाबरावांचं स्थान त्याच्यामध्ये अव्वल आहे. अदम्य क्षमतेचा उपयोग त्यांनी आपल्या विविध कार्यांमध्ये केला आणि त्याची अमिट अशी इच्छा ही सर्व क्षेत्रांवर त्यांनी सोडलेली आहे. आणि त्यांच्या मुख्य कार्याचा उद्देश जो होता तर तो सामान्यांचं कल्याण हा होता. आज त्यांनी सामान्यांचं कल्याण करताना केवळ प्रशासकीय कृती केला नाही तर रचनात्मक कार्य देखील केलं. आणि आजचे जे वक्ते आहेत तर ते देखील भाऊसाहेबांच्या विचारांवर चालणारे आहेत. आणि म्हणून सध्या तुम्ही जर ऐकत असाल तर मुंबईच्या शाळांचा जो प्रश्न आहे तो सचोटीने ते मुंबईमध्ये मांडत आहेत. आणि त्यांचं जे विविध क्षेत्रांमधलं कार्य आहे तर ते देखील सामान्यांना न्याय देणार अशा प्रकारचं आहे. डॉक्टर दीपक पवार जे आहेत तर ते मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागामध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. अध्ययन, अध्यापन आणि संशोधन त्यांचा प्रदीर्घ असा 25 वर्षाचा अनुभव त्यांना आहे. लेखक, कवी, भाषिक चळवळीचा कार्यकर्ता, भाषांतरकार, पत्रकार, स्तंभलेखक, वक्ता, राजकीय विश्लेषक असे बहुआयामी त्यांचं व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागात त्यांनी कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य केलेले आहे. ग्लोबल इंडिया नेटवर्क हे जे 6 भारतीय आणि 6 युरोपियन विद्यापीठ आहेत त्याचे ते सदस्य आहेत. मराठी अभ्यास केंद्र मुंबई विद्यापीठ याचे ते अध्यक्ष आणि सदस्य आहेत. क्लिअर या संस्थेचे ते सदस्य आहेत जो भाषेच्या संदर्भातला आहे. मुंबई मराठी साहित्य संघाचा बाळकृष्ण गणेश ढवळे पारितोषिक त्यांना प्राप्त झालेला आहे. तसेच मुंबई मराठी साहित्य संघाचे माधव जुलियन पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेला आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानचा मराठी भूषण पुरस्कार, सपा जोशी पुरस्कार, कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्पना ही पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर शिक्षणाचे मराठी माध्यम, अनुभव आणि अस्वस्थ वर्तमान, मराठी भाषेची अश्वेत पत्रिका, पोस्ट ग्लोबलायझेशन ऑफ लँग्वेज इन महाराष्ट्र, भाषा विचार, दुरस्तांचा पसारा हा काव्यसंग्रह, लोकशाही समजून घेताना कशासाठी, लिंगभाव समतेसाठी, आम्ही भारताचे लोक असे विविध ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व, लोक चळवळीचे कार्यकर्ते आपल्याला आज वक्ते म्हणून लाभलेले आहे. सर्व मान्यवरांचं परत मी इथे स्वागत करतो आणि माझ्या प्रास्ताविकाला विराम देतो. बहुआयामी असा परिचय डॉक्टर हरमकरांनी यांच्या वक्त्याचा दिला. ज्या विषयाची जे मांडणी करणार आहे तो आहे महाराष्ट्र धर्म. आणि भाऊसाहेबांनी धर्माचीही मांडणी केलेली आहे आणि महाराष्ट्र धर्माची मांडणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर आजच्या या वक्त्याला मी महाराष्ट्र धर्म या विचाराला मांडण्याकरता आपल्या सर्वांच्या वतीनं डॉक्टर दीपक पवार सरांना मी पाचारण करतो. सर्वांच्या स्मरणार्थ होणाऱ्या या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आज तिसरं पुष्प गुंफण्यासाठी आपण मला बोलावलं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख साहेब, शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व विश्वस्त मंडळी आणि ज्यांच्यामुळे मी या व्याख्यानमालेला येऊ शकलो ते माझे मित्र महेंद्र मेटे, अशा सगळ्या मंडळींचं मी सुरुवातीला आभार मानतो. आणि महाराष्ट्र धर्म या विषयावरची मांडणी मी करणार आहे. मी एक 15-16 वर्ष मुंबईतल्या एका कॉलेजमध्ये काम केलं आहे आणि गेले 13 वर्ष मी मुंबई विद्यापीठामध्ये काम करतो. त्यामुळे बरेचदा कार्यक्रम जेव्हा होतात त्यावेळेला कार्यक्रमांना येणारी माणसं हा माझ्या कार्यकर्ता म्हणून एक औत्सुक्याचा विषय आहे. आता हे जे सभागृह आहे, या सभागृहामध्ये पहिल्या 2-4 रांगांमध्ये मंडळी खूप बसलेली आहेत. तर मी असं गृहीत धरतो की कुठल्याही संस्थेमध्ये साधारणपणे जी बडी मंडळी असतात ती पहिल्या 3-4 रांगांमध्ये असतात. मागे काही जी मंडळी बसली आहे त्याच्यामध्ये असा माझा अजिबातच समज नाही आहे की लोक माझं नाव ऐकून धावत धावत हे सगळं ऐकायला आलेले आहे. कारण मी काही इंदुरीकर महाराज नाही किंवा मी गौतमी पाटील पण नाही. त्यामुळे अशा पद्धतीनं माझ्या करिश्म्यामुळे माणसं येतील, 10-20 येतील, पण कदाचित मागं बसलेल्या माणसांना थोडं घाईचं पण परत जाण्याची शक्यता वाटू शकते. आणि त्यांचा जो रिस्पॉन्स आलाय तो इतका चांगला आहे की मी अगदी आधीचं काही कोणाच्या मनातलं बोललेलो नसलो तरी हे वाक्य लोकांच्या मनातलं बोललेलो आहे. त्यामुळे माझा प्रयत्न असा आहे की मी महाराष्ट्र धर्माबद्दल जेव्हा तुमच्याशी बोलणार आहे तेव्हा ते बोलणं संपेपर्यंत तुमचं महाराष्ट्राबद्दलचं आणि महाराष्ट्र धर्माबद्दलचं जे काही प्रेम आणि आकलन आहे ते हे भाषण सुरू होण्याच्या अगोदर जे होतं त्याच्यापेक्षा एक कणभर तरी वाटलेलं असेल. माझ्या बोलण्यामुळे लोकांचं महाराष्ट्रावरचं प्रेम कमी होईल अशा प्रकारची वेळ मी येऊ देणार नाही. आजचा आपला जो काळ आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, धर्माबद्दल बोलणं सोपं आहे, किंबहुना धर्माबद्दल काहीही बोलणं सोपं आहे, पण महाराष्ट्र धर्माबद्दल बोलणं सोपं नाही. याचं कारण महाराष्ट्र धर्माबद्दल आपण बोललं पाहिजे. महाराष्ट्र धर्म नावाची काहीतरी एक गोष्ट आहे. या गोष्टीचा विचार संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर गेली अनेक वर्ष आपल्याकडे लोकांनी नीटसा केलेला नाही. असा विचार एखादा समाज का करत नाही किंवा अशा प्रकारचं एखादं व्याख्यान समाजामध्ये आपल्याला का ठेवावं असं वाटतं. आणि एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये महाराष्ट्र धर्मासारख्या एखाद्या कल्पनेच्या संबंधात चर्चा करणं आपल्याला का गरजेचं वाटतं, या मुद्द्यांबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. पण मी अध्यक्षांना असं विचारलं मगाशी की तुमच्या या व्याख्यानमालेमध्ये श्रोत्यांनी प्रश्न विचारण्याची पद्धत आहे का? तर ते मला असं म्हणले की नॉर्मली नाही, पण जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही सुरुवातीला लोकांना सांगा. त्यामुळे माझी तुम्हाला अशी विनंती आहे की माझ्या बोलण्यातली 10 मिनिटं कमी करण्याची माझी तयारी आहे. पण हे सगळं प्रवचनासारखं, बाबा महाराज सातारकरांच्या प्रवचनासारखं होता कामा नये. समोरच्या लोकांना जर काही प्रश्न पडत असतील, समोरच्या लोकांना जर काही पटत नसेल, समोरच्या लोकांचं जर काही वेगळं मत असेल तर अग्री टू डिसअग्री या नियमाप्रमाणे आपण समोरच्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे, प्रश्न ऐकून घेतले पाहिजे. आणि मला असं वाटतं की या प्रकारची चर्चा प्राध्यापकांमध्ये होणं, एखाद्या शिक्षण संस्थेतल्या लोकांच्या मध्ये होणं यासाठी गरजेचं आहे की 6वा वेतन आयोग आल्यापासून जसजसे प्राध्यापक API ग्रस्त झालेले आहेत तसतसं प्राध्यापकांनी चिकित्सा करायचं बंद केलेलं आहे. आणि प्राध्यापकांनी चिकित्सा बंद करून टाकल्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांनी चिकित्सा करणं हे महत् पाप झालेलं आहे. त्यामुळे चिकित्सा शून्य अशा महाराष्ट्रामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये आपण जगतो आहोत. आपले पगार वाढले आणि आपली चिकित्सा संपली. या पोकळीमध्ये आजच्या महाराष्ट्राबद्दल आपण का विचार केला पाहिजे? कारण आपण असं मानतो की प्राध्यापकांनी समाजाला शहाणपण द्यायचं असतं.
प्राध्यापकांनी, शिक्षकांनी समाजाला काहीतरी नवं सांगायचं असतं. त्याची पूर्वअट अशी आहे की नवं सांगण्यासारखं आपल्याकडं काहीतरी असायला पाहिजे. नवं सांगण्यासारखा काहीतरी विचार आपण मुळात करायला पाहिजे. आणि नवं काहीतरी सांगायचं असेल तर जुनं काय आहे, आणि जुने जाऊ द्या मरणा लागूनी जाळूनी किंवा पुरून टाका, असं जे कवीने म्हटलेलं आहे ते नेमकं कशाबद्दल म्हटलेलं आहे, आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्या विचारांना तर लागत नाहीत ना. अशा प्रकारचा प्रश्न शिक्षण संस्थेतल्या माणसांनी करण्याची नितांत गरज आहे. आणि हा एक सेफ स्पेस आहे. या सभागृहाच्या बाहेर तुम्ही रस्त्यावर जाऊन जर बोललात आणि तुम्ही खूपच मोकळेपणाने बोललात तर एकतर तुम्हाला पोलीस धरून नेतील, किंवा समाजामध्ये जे फारच जागरूक लोक आहेत ज्यांना गुंड म्हणण्याची पद्धत आहे, या अशा प्रकारच्या जागरूक लोकांकडनं तुमचा बंदोबस्त होण्याची शक्यता आहे. तर कसा आहे आजचा महाराष्ट्र, याच्यापेक्षा कसा होता आधीचा महाराष्ट्र, अशा पद्धतीनं थोडं आपण पाहूया. सातवाहनाच्या काळापासून आपण महाराष्ट्राच्या बद्दल बोलतो. गेल्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यामुळे 12 कोटी जनतेला हर्षवायू होऊन आपला समाज अरबी समुद्रात जाण्याची शक्यता निर्माण झालेली होती. आणि तेव्हा आपल्याला वाटलं होतं की आता दरवर्षी आपल्याला 500 कोटी रुपये मिळतील, आणि हे 500 कोटी रुपये कसे संपवायचे या विचाराने आपल्या सरकारला झोप लागेना. त्याची काळजी केंद्र सरकारला इतकी वाटली की गेल्या वर्षभरात त्यांनी 1 रुपया सुद्धा दिला नाही. तर 1 वर्षामध्ये आपल्याला काय कळलं आहे की आपली भाषा प्रचंड जुनी आहे, पण आपल्या भाषेचं कोणाला काहीच पटलेलं नाहीये. इथे अमरावतीपासून काही किलोमीटरवर रिद्धपूरचं मराठी भाषेचं विद्यापीठ झालंय, आणि बऱ्याच महानुभाव पंथीयांना ते झालं तेव्हा प्रचंड आनंद झाला. मी शासनात OSD म्हणून काम करत होतो, जेव्हा अंबाजोगाईला करायचं का रिद्धपूरला करायचं का आणखी कुठे करायचं याची खूप चर्चा सरकारमध्ये असते. आणि सरकारचं असं आहे की सरकार मेरिट नावाच्या गोष्टीवर ऑपरेट करत नाही. सरकारमधला माणूस असं डोळे बंद करून बोट ठेवतो की हा हे रिद्धपूर का इकडं करूया, हे अंबाजोगाई का इकडं करूया. तर मंत्री साधारणपणे कुठला आहे आणि मंत्र्याला गुडविल कुठं मिळणार आहे. म्हणजे खरं तर मंत्र्यांना रत्नागिरीमध्ये करायला आवडलं असतं, पण रत्नागिरीमध्ये 2500 वर्षापूर्वीचं काही पटकन सापडलं नसल्यामुळे त्यांना इथं रिद्धपूरमध्ये करावं लागलं. आता मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळाला, इथं विद्यापीठ पण होते. जाऊन बघा तुम्ही, मेटे सरांच्या कृपेमुळेच एकदा जाऊन ते पाहिलेलं आहे. ते 4 खोल्यांचं विद्यापीठ आहे. 4 खोल्यांचं विद्यापीठ आहे, पागडीवर चालणारं विद्यापीठ आहे. आणि इतर अनेक जी विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांचं एखादं सब सेंटर म्हणावं अशी त्या विद्यापीठाची अवस्था आहे. आणि या भाषेला 2500 वर्षाचा इतिहास आहे, म्हणून आपण आपली पाठ थोपटतो आहोत. इतका आपला समकालीन महाराष्ट्र धर्म हा विचारांनी पोकळ असलेला आहे. तर याचा आपल्याला काही भान आहे का? माझी ओळख करून देताना सांगण्यात आलं की 3ऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये मुंबईचे आंदोलन झालं, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात झालं. त्या आंदोलनामध्ये कार्यकर्ता म्हणून मी काम केलं. तुम्हाला हे आंदोलन घडत असताना मराठी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मराठी भाषेबद्दल केलेलं एक विधान आठवतंय का? तुम्ही मला सांगा. जर ते आठवलं तुम्हाला तर माझ्या विमान प्रवासावर मेट्याने जे पैसे खर्च केले ते मी त्यांना परत देऊन टाकेन. आणि मला खात्री आहे मला द्यावे लागणार नाहीत, कारण त्यांनी विधान केलेलंच नाहीये. म्हणजे मराठी भाषेच्या विद्यापीठाच्या कुलगुरूला मराठी भाषा रसातळाला जाण्याचा निर्णय एखादी व्यवस्था घेते तेव्हा तोंडाला लावलेली चिकटपट्टी काढावीशी वाटत नाही. हा आपल्या अभिजनांचा मराठी भाषेवरच्या प्रेमाचा आत्ताचा नवा चेहरा आहे. हे कोण लोक आहेत? हे तेच लोक आहेत जे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात सध्या सरकार 5-5 लाख रुपये देऊन संमेलनं करते बघा. हे काय आहे? रमणे फक्त उत्तर पेशवाईमध्ये होते असं नाहीये. उत्तर पेशवाईतल्या रमण्यामुळे दुसरा बाजीराव नुसता बदनाम झाला. रमणे सर्व काळामध्ये आहे. ज्याला जमतं तो रमणे घालतो. या रमण्यांमधून कवींच्या संध्याकाळच्या मटणाची आणि रात्रीच्या दारूची सोय होते आणि त्यांना वाटतं की मराठी भाषेचं सगळं छान चाललेलं आहे. म्हणजे जोपर्यंत मला दोषीच पडत नाही तोपर्यंत मराठी भाषा, मराठी शाळा, महाराष्ट्र धर्म
मराठी कारण याच्याबद्दल आपण विचार करायचा नाही, अशा एका समाजामध्ये आपण राहतो. सातवाहनाचा उल्लेख मी अगदी सुरुवातीला केला. गाथा सप्तशतीपासून हरिनरक्यांनी आणि रंगनाथ पठाऱ्यांनी त्यांच्या अहवालामध्ये मराठी भाषेचा इतिहास सांगितला. महानुभाव पंथीयांच्या लेखनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मराठीचं जे काही मराठीची एक मुहूर्तमेढ रोवली गेली ती चक्रधरांनी रोवली. एका गुजराती माणसाने मराठी भाषेचं काम केलं. काही वेळेला गुजराती माणसं मराठी लोकांचं भलंही करत असत, असा इतिहास काळातला आपला अनुभव आहे. समकाळातला तो वेगळा असू शकेल, पण इतिहास काळातला आपला अशा प्रकारचा अनुभव आहे. महानुभावांनी ते काम केलं. ज्ञानेश्वरांनी संस्कृतातलं ज्ञान मराठीत आणलं आणि तुकाराम महाराजांनी जे जे बोलायचं होतं ते लोकांच्या भाषेमध्ये लोकांना सांगितलं. आता हे सगळं जे आहे हे सगळं काय या समाजामध्ये परमेश्वर मानणारे लोक आहेत, परमेश्वर न मानणारे लोक आहेत, परमेश्वर आहे किंवा नाही याच्याबद्दल फारशी तमा नसलेले लोक आहेत आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्या जगण्याकडे भौतिक आणि आदिभौतिकाच्या पलीकडे जाऊन विचार करणारे लोक आहेत. हे सगळे महाराष्ट्राच्या भूमीत निर्माण झालेले लोक जे सातवाहनाच्या काळापासून अगदी तुकाराम महाराजांच्या काळापर्यंत आपल्याला असं दिसेल. म्हणजे राजवाड्यांनी या सगळ्या संत परंपरेचा, वारकऱ्यांचा उल्लेख उपरोधाने, उपहासाने, टाळकुटे म्हणून केलेला आहे. पण राजवाड्यांनी तशा प्रकारचा उल्लेख करणं हे त्यांच्यासारखा माणूस ज्या प्रकारचे कष्ट करत होता आणि ज्या प्रकारची इतिहासाची फेर मांडणी करण्याचा प्रयत्न करत होता त्यामध्ये त्यांचा राग काही वेळेला क्षम्य ठरतो. पण राजवाड्यांना येणारा राग आणि तुमच्या माझ्यासारख्या किरकोळ माणसांना येणारा राग याच्यात काही एक मूलभूत फरक असला पाहिजे. म्हणजे आपण सातवाहनापासून विचार करायला घेतो आणि आपल्याला एका टप्प्याला असं जाणवतं की मराठी माणसांचं, ज्याला आज आपण महाराष्ट्र म्हणतो, ज्याला महानुभाव पंथाच्या साहित्यामध्ये खंडमंडळ असं म्हटलं गेलेलं आहे आणि ही वेगवेगळी जी खंडमंडळ आहेत या खंडमंडळामध्ये मराठी माणूस वाटला गेला. त्याची जी काही भाषा आहे ती भाषा गेल्या काही हजार वर्षांमध्ये विकसित झालेली भाषा आहे. म्हणजे महाराष्ट्र धर्माचा विचार करताना, महाराष्ट्र नावाच्या भौगोलिक परिसराचा विचार करताना मराठी भाषेच्या विचाराशिवाय तो करता येत नाही. म्हणजे आज तुम्हाला अमरावती शहरात हे प्रमाण किती आहे मला माहीत नाही, पण मुंबई शहरामध्ये, पुण्यामध्ये, नागपुरात, काही ठिकाणी अशा मोठ्या शहरांमध्ये आडनावाने मराठी राहिलेले खूप लोक आहेत की ज्यांच्या घरामध्ये मुलांशी, नातवंडांशी इंग्रजीमध्ये बोलण्याची पद्धत आहे. याचं कारण नातवंडांना मराठी येत नाही आणि आजी आजोबांना आणि आई बापांना असं वाटतं की जर ते मूल आपल्या मातृभाषेत आपल्याबरोबर बोललं तर इंग्रजीची जी फ्लुएन्सी आहे ते त्या मुलाची ती कमी होईल. अशा प्रकारची आपली भाषा गमावलेला जो समाज आहे हा भाषा गमावलेला समाज गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या काही दशकांमध्ये आपण निर्माण केला किंवा प्रयत्नपूर्वक निर्माण केला. पण मागे जर तुम्ही पाहिलं तर मराठी भाषेचं महाराष्ट्राशी, महाराष्ट्र धर्माशी, महाराष्ट्र नावाच्या भौगोलिक प्रदेशाशी अत्यंत अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं नातं आहे. शिवाजी महाराजांकडे आपण फार मोठं प्रेरणास्थान म्हणून पाहतो. या संस्थेचं नाव शिवाजी महाराजांच्या नावावरून आहे. पण शिवाजी महाराजांना आपण प्रयत्नपूर्वक पुतळ्यांमध्ये गोठवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे शक्यतो शिवाजी महाराजांच्या विचारांकडे माणसांना जाऊ द्यायचं नाही, त्यांच्या पुतळ्यांकडे, त्यांच्या प्रतिमेकडे. आणि जर तुम्ही धनदांडगे असाल तर तुमच्या SUVच्या मागे असा हात ठेवलेले जगदंब म्हणणारे शिवाजी महाराज तुम्हाला दिसतात. त्याच्या पलीकडे तुम्हाला शिवाजी महाराज दिसत नाहीत आणि फक्त दाढी वाढवून संभाजी महाराजांसारखं फिरणाऱ्या तरुण मुलांच्या फौजा आपण महाराष्ट्रामध्ये तयार केल्या. पण येसुबाईच्या पत्रामध्ये जो उल्लेख आहे की शिवाजी महाराजांच्या जगण्याचा उद्देश काय आहे, मराठीयांचे गोमटे करावे, हा त्या माणसाच्या जगण्याचा उद्देश आहे. ते मराठीयांचे गोमटे करावे म्हणजे मराठी बोलणाऱ्यांचे गोमटे करावे, या मराठी प्रदेशातल्या लोकांचे गोमटे करावे असं ज्या माणसाला वाटलं त्या माणसाने तो फक्त छत्रपती झाला नाही, त्या माणसाने छत्रपती झाल्यानंतर राज्य व्यवहार कोश आणला आणि आपल्या भाषेवरचे
इतर भाषांमधल्या शब्दाचं जो काही वर्चस्व आहे ते वर्चस्व काढून टाकण्याचा प्रयत्न केला. पण महाराजांचा राज्याभिषेक 1674ला झाला. महाराजांचा मृत्यू 1680ला झाला. म्हणजे महाराज जर कदाचित आणखी 20 वर्ष जगू शकले असते तर राज्य व्यवहार कोश लोकांना पटतोय की नाही, राज्य व्यवहार कोशाची नवी आवृत्ती काढायला पाहिजे का, त्यासाठी एखादं खरोखर चालणारं भाषा संचालनालय असायला पाहिजे का, अशा प्रकारचा विचार महाराजांनी त्या काळात केला असता. पण ते घडलं नाही. आणि त्यानंतरच्या काळात तुम्हाला असं जाणवतं की 1680 ते 1707चा जो कालावधी आहे त्या काळात मराठ्यांना लढणं हाच त्यांचा महाराष्ट्र धर्म आहे. म्हणजे तुम्हाला राजवट का नाही उभी करता येईल, तुम्ही औरंगजेबाची फौज बघा, तुम्ही अफजल खानाची फौज बघा, आणि तुम्ही महाराजांच्या किंवा संभाजीराजांच्या तुम्ही फौज बघा, किंवा जिंजीला जाणारे राजाराम महाराज तुम्ही बघा, या सगळ्यांना सातत्यानं कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं धावपळ करून आपली राजवट टिकवण्यासाठी झगडावं लागलेलं आहे. 27 वर्ष ज्या काळामध्ये मराठे प्रचंड ताकदीनं झगडले त्या काळामध्ये तुम्ही नुसतं कल्पनेला एक भरारी देऊन बघा की महाराज जास्त काळ जगले असते आणि औरंगजेब थोडा लवकर गचकला असता तर संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र पालटलं असतं. आता सुदैवाने असं आहे की औरंगजेब ह्या माणसाच्या बद्दल अनालिटिकल विचार करण्याची जबाबदारी महाराष्ट्रात कोणावरच नाही. गेल्या काही वर्षात तर औरंगजेबाबद्दल तुम्ही नुसतं औरंगजेब म्हणला तरी सुद्धा लोक म्हणतात की पाकिस्तानला गेला पाहिजे. औरंगजेबाबद्दल औरंग्या असं म्हटल्याशिवाय आपलं राष्ट्रप्रेम सिद्धच होत नाही. त्यामुळे औरंगजेबाबद्दल अनालिटिकल बोलण्याची आपल्यावर जबाबदारी नाही. शिवाजी महाराजांपासून राजारामापर्यंत आणि ताराराणीपर्यंत मधल्या 27 वर्षात लढणं हा मराठ्यांचा धर्म आहे. आणि इथे मी मराठ्यांचा धर्म हा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा आता ज्या पद्धतीनं मराठी हा शब्द महाराष्ट्रामध्ये वापरला जातो आहे गेल्या 50 वर्षामध्ये, त्या पद्धतीने मराठी हा शब्द ना शिवाजी महाराजांच्या काळात वापरला गेलाय ना थोरल्या बाजीरावाच्या काळात वापरला गेलाय. तो प्रदेशवाचक म्हणून वापरला गेलेला आहे, तो भूगोलवाचक म्हणून वापरला गेलेला आहे. या प्रांतामध्ये राहणारा प्रत्येक माणूस तो समाजाच्या कोणत्याही थरातला असेल तो मराठा आहे. आणि म्हणून मराठे येतील अशा प्रकारची भीती ओडिसात पण होती, अशा प्रकारची भीती बंगालमध्ये पण होती. ही मराठ्यांच्या बद्दलची भीती फक्त महाजी शिंद्यांबद्दलची भीती नाहीये, ही भीती होळकरांच्या बद्दलची पण आहे. कारण तिथे होळकर आणि शिंदे हे परक्यांच्या दृष्टीने एकच, म्हणजे मराठी ही त्यांची ओळख आहे. आता महाराजांच्या मृत्यूनंतर 27 वर्ष आपल्या लोकांनी ज्याला एक नेतृत्व नसताना केलेली प्रचंड लढाई आहे, त्या लढाईमधनं काय टिकवलं आपल्या लोकांनी, तर कितीही मोठी सल्तनत असेल आणि आपल्याकडे मोठा नेता नसेल, मी नेता हा शब्द का वापरत नाही कारण शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे नेता या शब्दाच्या वापराच्या फार पलीकडचे लोक आहेत. आता आपण इथे रस्त्यावरनं येताना एखादा कुणीतरी टिटपाट दादा ताई भाऊ वगैरे असतात, त्यांचे जे कोणी गल्लीतले 10-15 समर्थक असतात त्यांची मुंडकी खाली लावून वर त्या माणसाला नेता म्हटलेलं असतं. त्यामुळे असा माणूस पण नेता असतो आणि स्वराज्य टिकवणारा माणूस पण आपण नेता म्हणतो. म्हणून लोकनेता, लोकांचं नेतृत्व करणारा माणूस हा त्याच्यामधला एक महत्वाचा फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हा जो महाराष्ट्र धर्म या सगळ्या मंडळींनी दाखवलेला आहे, काय पद्धतीने दाखवलं म्हणजे आपल्याला संभाजी महाराजांची ताकद कळते, आपल्याला राजाराम महाराजांनी जिंजीला जाऊन स्वराज्य टिकवल्याचं कळतं. पण आपण एक समाज म्हणून आतून एवढे पुरुष धार्जिणे आहोत की आपल्याला ताराबाईने केलेलं जे कष्ट आहे ते कष्ट आपल्याला तितके कळत नाहीत. कारण ताराराणीच्या कष्टाच्या पुढे थोरल्या शाहूंच्या कष्टाची आपल्याला तुलना आपण करतो आणि थोरल्या शाहूंना काही वेळेला आपण अधिक वेटेज देतो जे ताराराणींना अधिक द्यायला पाहिजे. जयसिंगराव पवारांसारख्या माणसाला काहीशे पानांचा खंड लिहावा लागतो मोगल मर्दिनी ताराराणी म्हणून. तेव्हा आपल्याला कळतं की महाराजांचं जवळपास नेस्तनाबूत झालेलं जे स्वराज्य आहे ते टिकवण्याची महत्वाची जबाबदारी या बाईने पार पाडलेली आहे. आणि आपण
इतिहास इतका एका सिंगल नॅरेटिव्ह मधनं सिंगल कथनामधनं पाहतो की आपल्याला ताराराणी पानिपताच्या पराभवानंतर पण जिवंत होत्या ही गोष्ट मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या अनेक लोकांना माहिती नाही. आणि त्यामुळे पानिपतात जेव्हा सदाशिवराव पेशव्याचा पराभव होतो त्यावेळेला बाकी सगळीकडे लाख बांगडी फुटली आणि एक प्रकारची शोकमग्नता आहे, पण ताराराणीच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे, कारण तिची ताकद तिची सत्ता हिसकावून घेतली गेलेली आहे कुठल्या तरी एका टप्प्याला. ही दोन समान कथन कोल्हापूरची आणि सातारच्या गाणीची समोरासमोर ठेवून नीट विचार केल्याशिवाय मध्ययुगीन महाराष्ट्रातनं अर्वाचीन महाराष्ट्राकडे आपली वाटचाल किती वेगवेगळ्या दिशेने झालेली आहे याचा आपल्याला नीट अंदाज येण्याची शक्यता नाहीये. आणि हे जर आपण पाहिलं की थोरल्या बाजीरावापासून दुसऱ्या बाजीरावापर्यंतचा महाराष्ट्र धर्माचा, मराठी भाषेचा, मराठी माणसांचा कसा प्रवास आहे, तर आपण काय म्हटलंय थोरल्या बाजीरावाच्या काळात किंवा बाळाजी विश्वनाथाच्या काळामध्ये म्हटलंय दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोवा. जो दिल्लीत आहे तो परमेश्वरासारखा मोठा आहे. आणि दुसरं आपण काय म्हटलंय की दिल्लीचं तख्त राखणं ही आपली जबाबदारी आहे. ती इतकी आपली जबाबदारी आहे की आपल्या महाराष्ट्र गीतामध्ये सुद्धा दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा अशी ओळ आहे. दिल्लीचं तख्त राखण्यापेक्षा दिल्लीचं तख्त फोडून टाकणं हे कदाचित आवश्यक नव्हतं का? दिल्लीचं तख्त जिंकणं हे कदाचित आवश्यक नव्हतं का? आणि संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर जर थोरले शाहू औरंगजेबाच्या तैनातीत राहिले नसते आणि तिकडच्या सगळ्या एकूण सगळ्या व्यवस्थेला सरावले नसते तर कदाचित दिल्लीचं तख्त राखण्याची जबाबदारी आणि मोगल सल्तनत टिकवण्याची जबाबदारी मराठ्यांची आहे अशा प्रकारचा समज मराठ्यांनी करून घेतला नसता. आणि कदाचित तेव्हा जर मराठ्यांनी दिल्लीचं तख्त मोडलं असतं तर स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष आपण आमचा हा माणूस पंतप्रधान झाला नाही, आमचा तोही माणूस पंतप्रधान झाला नाही अशा प्रकारची शोकमग्न रणगाडी करण्यामध्ये आपण 75 वर्ष काढली नसती. त्यामुळे हे ठरवायला पाहिजे आपण की आपला जो महाराष्ट्र धर्म आहे तो महाराष्ट्र धर्म तुम्हाला त्याचे समांतर ताणेबाणे कुठे दिसतात? यशवंतराव चव्हाण साहेब जेव्हा 1962 साली चीनचं युद्ध आपण हरलेलो आहोत आणि त्यानंतर ते दिल्लीला गेलेले आहेत तेव्हा काही ट्विटर नव्हतं, तेव्हा फेसबुक नव्हतं, तेव्हा इंस्टाग्राम नव्हतं, तेव्हा काही नैरोबी आणि केनियामधनं काम करणारे ट्रोल नव्हते, पण PR वाले लोक तेव्हा पण होते. PR लोकांनी तेव्हा काय म्हटलेलं आहे? सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेलेला आहे. हिमालयाने विचारलं होतं का आपल्याला मदतीला येतोस का म्हणून? युद्ध ऑलरेडी संपलेलं आहे, आपला दारुण पराभव झालाय. चेक करा तुम्ही रेकॉर्ड. चव्हाण साहेबांनी नंतर जाऊन संरक्षण मंत्रालय खूपच चांगलं चालवलं, पण महत्वाची गोष्ट अशी आहे की चव्हाण साहेब ज्या प्रकारचा महाराष्ट्र उभा करण्याचा प्रयत्न करत होते ते 62 साली दिल्लीला गेल्यामुळे त्यानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या उभारणीचं पूर्ण वाटोळं झालं. हे तुम्हाला हे गेल्या अनेक वर्षामध्ये लोकांच्या लक्षात आलेलं नाही. त्यामुळे आपण सह्याद्रीनं हिमालयाच्या मदतीला धावून जाणं, दिल्लीचं तख्त राखणं याच्यामध्ये एक प्रकारची गुलामगिरी आहे. हे जोपर्यंत मराठी माणसांना कळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र धर्माची नीट मांडणी आपल्याला करता येणार नाही. मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे. पंजाबराव देशमुखांच्या कामाचा काही एक अभ्यास एक विद्यार्थी म्हणून मी केला आहे, पण मी पश्चिम महाराष्ट्रातून आलोय. माझं गाव सांगली जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्र एक आहे असं आपण मानतो. अकोला करारानंतर, नागपूर करारानंतर मराठी लोकांचं मनोमिलन झालंय असं आपण मानतो. मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाऊसाहेब देशमुखांच्या एवढ्या प्रचंड कामाच्या खाणाखुणा लोकांना का दिसत नाही? हे सगळं कोइन्सिडेंटली झालेलं आहे का? हे सगळं अचानक घडलेलं आहे का? म्हणजे पश्चिम महाराष्ट्राने सबंध महाराष्ट्रावर हेजिमोनाइज करायचं, वर्चस्व निर्माण, ग्रामशी ज्याला सांस्कृतिक वर्चस्व म्हणतो त्या प्रकारचं सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करायचं हे संयुक्त महाराष्ट्राच्या रचनेत अंतर्भूत आहे. म्हणजे यशवंतराव चव्हाण पश्चिम महाराष्ट्रातले इकडे माहिती आहे,
पण माडखोलकर नागपूरचे कोकणात माहिती नाहीये आणि अत्र्यांचा मराठा माहिती आहे, पण माडखोलकरांनी तरुण भारतमधनं संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी केलेलं काम लोकांच्या पर्यंत पोहोचत नाही. याचं कारण महाराष्ट्र नावाची एक कॉम्पोजिट आयडेंटिटी, एक समग्र ओळख निर्माण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्या मंडळींनी ती नीट पार पाडली असं महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर दिसत नाही. मी थोडा महाराष्ट्राच्या स्थापनेपर्यंत पुढे आलो. थोडा मी पेशवाईच्या अंतापासून टिळक गांधी या सगळ्या मंडळींच्या दरम्यानच्या काळातल्या महाराष्ट्र धर्माचा मागोवा घेऊन पुन्हा मी या मुद्द्याकडे येतो. पेशवाईचा अंत झाला, टिळकांचा आणि इतरांचा उदय झाला. त्या काळामध्ये तुम्हाला असं दिसेल की टिळक आणि आगरकर यांच्यातला जो संघर्ष आहे तो महाराष्ट्राच्या दोन चेहऱ्यांचा संघर्ष आहे. राजकारण आधी करायचं का समाजकारण आधी करायचं? पण हे राजकारण आणि समाजकारण हे फुल्यांच्या राजकारण आणि समाजकारणापेक्षा वेगळं आहे. म्हणजे विधवेचं केश ओपन होऊ नये असं आगरकर म्हणाले. त्याबद्दल टिळकांचं काही फार म्हणणंच नव्हतं, पण केश ओपन होऊ देणार नाही म्हणून न्हाव्यांचा संप घडवून आणण्याचं क्रांतिकारी पाऊल फुल्यांनी उचललं. या तीन गोष्टी आपल्याला एकत्र कळत नाही. या तीन गोष्टी आपल्याला एकत्र कळल्या नाहीत तर मग विठ्ठलरामजी शिंद्यांसारखा माणूस खूप लोकांमध्ये समावेशक व्हायचा त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला आणि सगळ्यांनी त्यांना दूर का फेकलं याचाही आपल्याला अंदाज येत नाही. म्हणजे भाऊसाहेबांना विदर्भामध्ये एक प्रकारची मान्यता मिळाली, यशवंतराव चव्हाण साहेबांना पश्चिम महाराष्ट्रात मान्यता मिळाली, पण वैचारिक दृष्ट्या अत्यंत ताकदीचा माणूस असून सुद्धा डिप्रेस क्लास मिशनचं विठ्ठलरामजी शिंदेचं काम समाजापर्यंत पाझरायला जवळपास 2000 साल उजाडावं लागलं. याचा अर्थ असा आहे की कोणत्याही समाजामध्ये काय स्वीकारायचं काय नाकारायचं याचे अनेक समांतर प्रवाह सबटेरॅनियन करंट्स एखाद्या समाजामध्ये पसरत असतात आणि त्या वेळेला प्रत्येक समाजामध्ये काहीतरी एजन्सी लागते. ही जी एजन्सी आहे आणि ही एजन्सी म्हणजे कॉर्पोरेट वाल्यांची एजन्सी नाही, ही एजन्सी म्हणजे विचार करणाऱ्या माणसांची एजन्सी आहे. ज्या समाजाला अशी एजन्सी मिळते तो समाज वेगानं पुढे जातो. म्हणजे शाहू महाराजांनी वसतिगृह काढली, पण शाहू महाराजांना वेदोक्त आणि पुराणोक्तच्या प्रकरणातल्या वादामुळे त्यावेळेला त्यांना ब्राह्मणेतरांच्या किंवा ब्राह्मण मराठ्यांच्या वादामधनं एका मर्यादेपलीकडे पुढे नाही जाता आलं. त्यामुळे शंकराचार्य पाहिजे पण तो ब्राह्मण नको, तो मराठा चालेल. म्हणजे शंकराचार्याची जात बदलणं हा बदलच आहे, पण शंकराचार्यच नको हा अधिक क्रांतिकारी बदल आहे. त्यासाठी तुम्हाला हा धर्मच नको. मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशा प्रकारचं धाडसाने बोलणारा माणूस लागतो. आपण बरेचदा काय विचार करतो की महाराष्ट्राची ओळख सांगताना ज्या पद्धतीनं एक वर्ग आपल्याकडे टिळक आगरकरांबद्दल बोलतो, दुसरा गोखले रानड्यांच्या बद्दल बोलतो, तसा तिसरा एखादा वर्ग तुम्हाला असं जाणवेल की शाहू महाराजांच्या बद्दल बोलतो, फुल्यांच्या बद्दल बोलतो. आणि आता गेल्या काही दिवसांमध्ये असं झालंय बघा की आपल्या राजकीय पक्षांचं वैचारिक दारिद्र्य जितकं वाढलेलं आहे तितकं त्यांना नुसतं शाहू फुले आंबेडकरांवर त्यांचं भागत नाहीये. आता ते शिवशाहू फुले आंबेडकर असं त्यांचं झालंय, कारण वर दाखवायला स्वतःच काहीच नाहीये. पुढच्या एका निवडणुकीपर्यंत ते शहाजी महाराजांपर्यंत येतील, आणखी थोडे मागे जाऊन जिजाबाईपर्यंत येतील, मग जाऊन मालोजी राजेंपर्यंत येतील. कारण यांच्याकडे वैचारिक कुपोषणापलीकडे दाखवण्यासारखं दुसरं काहीच नसल्यामुळे यांना या पद्धतीनं ऐतिहासिक वारसे भाड्यानं घेण्याशिवाय दुसरा काहीच मार्ग उरलेला नाही. आता तुम्हाला असं जाणवेल की हे स्वातंत्र्य जवळ आलं. महाराष्ट्रामध्ये गांधी मोठ्या प्रमाणात 1920 नंतर लोकप्रिय झाले आणि तुम्हाला असं जाणवेल की जी माणसं काही अपवाद सोडले, केळकर, खापर्डे आणि इतर मंडळींचा, तर एक मोठा वर्ग गांधींना मानणारा, टिळकांना मानणारा गांधींकडे आला. आणि गांधींचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे
की या देशातल्या प्रादेशिक भाषांचं महत्व काय आहे हे कळणारा देशातला सर्वात ताकदीचा माणूस गांधी आहे. म्हणजे गोखले त्यांना भेटण्यासाठी आफ्रिकेला गेले तर गोखल्यांना त्यांनी त्यांच्या मातृभाषेत बोलायला सांगितलं आणि त्याचा अनुवाद तिकडच्या लोकांना करायला सांगितला. अनेक संस्थानिकांच्या बैठकांमध्ये, संस्थानिकांच्या परिषदांमध्ये इंग्रजीतनं बोलणारे आणि दागिन्याने ओथंबलेल्या लोकांना त्यांनी तुम्ही अत्यंत वाईट लोक आहात, कारण तुम्ही पैशांचं वल्गर प्रदर्शन करताय, एवढंच नव्हे तर तुम्ही लोकांच्या भाषेतही बोलत नाही, अशा दुहेरी पद्धतीनं डागण्या देणारा अशा प्रकारचा हा माणूस आहे. आणि त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की गांधी हा फक्त एका भाषेचा माणूस नाहीये, गांधी हा अनेक भाषांचा माणूस आहे. त्यामुळे गांधींनी काँग्रेसची रचना ही पहिल्यांदा भाषांच्या आधारावर केली. त्यामुळे महाराष्ट्रात महाराष्ट्र धर्म, गुजरातमध्ये गुजरात धर्म, तमिळनाडूमध्ये तमिळ आयडेंटिटीवर आधारित द्रविड धर्म, या सगळ्यांच्या, आणि मी द्रविड धर्म म्हणजे हिंदू धर्म या अर्थाने म्हणत नाही, आयडेंटिटी या अर्थाने म्हणतोय. अशा प्रकारची ओळख निर्माण करण्याचं एक महत्वाचं काम गांधींनी केलं, ज्यातून संयुक्त महाराष्ट्राचा लढा पुढच्या एका टप्प्याला उभा राहिला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपल्याला माहिती आहे की काँग्रेसने लढलेला लढा नाहीये. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा त्यावेळेच्या विरोधी पक्षाने लढलेला लढा आहे. त्यावेळेला समाजवादी, डावे, बाबासाहेबांची शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन अशा अनेक पक्षांनी मिळून आणि काँग्रेसमधला एक फुटलेला गट नरवणेंचा, या सगळ्या लोकांनी मिळून हा लढा लढला. काय संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं म्हणणं होतं, मुंबई आमची आहे, बेळगाव, बिदर, कारवार आमचा आहे, कारण या भाषेमध्ये आमचा व्यवहार चालतो आणि आम्हाला स्वातंत्र्यानंतर आमच्या भाषेत व्यवहार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या बाबतीमध्ये आपल्यातल्या काही लोकांनी बाबासाहेबांची मतं ऐकली असतील. बाबासाहेब अजिबात भाषावार प्रांत रचनेच्या बाजूचे नव्हते, कारण त्यांना असं वाटत होतं की भाषावार प्रांत रचना झाली की त्या त्या राज्यामधले जे प्रबळ समाज आहे, म्हणजे महाराष्ट्रातले मराठी, हे महाराष्ट्रातल्या तेव्हाच्या महाराजांना आणि नंतरच्या बौद्धांना छळतील अशा प्रकारची भीती बाबासाहेबांच्या मनामध्ये होती. आणि म्हणून बाबासाहेब भाषावार प्रांत रचनेचे सुरुवातीला विरोधक होते. पण ज्या वेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की भाषावार प्रांत रचना होणारच आहे आणि मद्रास तेव्हाचं तमिळ, कलकत्ता बंगालला मिळणार आहे, तेव्हा बाबासाहेबांनी लिहिलेल्या टिपणामध्ये त्यांनी मुंबई महाराष्ट्राची आहे, कारण मुंबईला मिळणारं पाणी, मुंबईला मिळणारं अन्नधान्य आणि मुंबईला मिळणारी वीज महाराष्ट्रातनं येते, मुंबईचं महाराष्ट्राशी सेंद्रिय नातं आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. तुम्हाला माहिती आहे 107 लोकांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र उभा राहिला. आता गेल्या 60 वर्षांमध्ये, गेल्या 65 वर्षांमध्ये हा जो महाराष्ट्र आपण मिळवला म्हणण्यापेक्षा आपल्याला तो खरा रेडीमेड मिळाला, त्या महाराष्ट्राचं शक्य तितकं वाटोळं करण्याचा प्रयत्न आपल्या समाजातल्या विविध घटकांनी केला आहे. 65 वर्ष महाराष्ट्र टिकला असेल तर तो आपल्या कर्तृत्वामुळे नाही, तो नष्ट करण्यातले आपल्या आधीच्या पिढ्यांचे प्रयत्न कमी पडले, त्यामुळे हा महाराष्ट्र आता असा आपल्यापर्यंत आला आहे. आणि आत्ताच्या घडीला जे व्यापक मराठीपणाचं भान महाराष्ट्रातल्या लोकांकडे असायला पाहिजे, ते जर नसेल तर आणखी 25 वर्षांनी, आणखी 25 वर्ष पण मी तुम्हाला खूप सांगतो, आणखी 10 वर्षांनी महाराष्ट्राची किमान 3 राज्य होतील अशी शक्यता आहे. विदर्भाच्या बद्दल आपल्याकडे लोक बोलतात, तुम्हाला माहिती आहे, विदर्भातच आहे. मी फक्त पश्चिम महाराष्ट्रातून येतो आलो म्हणून नाही, मला व्यक्तिशः असं वाटतं की महाराष्ट्राचं स्वतःचं एक सेंद्रिय असं अस्तित्व आहे आणि विदर्भावर, काही प्रमाणात मराठवाड्यावर सुद्धा या एकत्रित राज्यामध्ये अन्याय झालेला आहे हे उघडच आहे. पण वेगळं विदर्भाचं राज्य करणं म्हणजे मारवाड्यांच्या आणि उत्तर भारतीय मंडळींच्या ताब्यामध्ये हा सगळा प्रदेश आत्ताच्या आत्ता देऊन टाकणं आहे. आणि त्यामुळे विदर्भ महाराष्ट्रात असल्यामुळे जेवढं नुकसान विदर्भाचं होत असेल त्यापेक्षा जास्त नुकसान हे या मंडळींच्या हातात विदर्भ गेल्यामुळे होणार आहे. तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडे काही लोकांनी असं म्हटलं होतं की विदर्भ मिळाल्याशिवाय लग्न करणार नाही. मला कल्पना आहे त्याच्यामुळे जात नाही. तसाच दुसरा मोठा धोका MMR
पेपरांचं राज्य होण्याचं आहे. मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांची, या 5 जिल्ह्यांची लोकसंख्या 4.25 कोटी आहे. या 4.25 कोटी लोकसंख्येमध्ये उत्तर भारतीयांची लोकसंख्या 40% पेक्षा जास्त आहे. प्रचंड मोठा पैसा गुजर मारवाड्यांकडे आहे. आणि मराठी लोक काय कुठे आहे तर मराठी लोकांची हकालपट्टी होऊन दक्षिण मुंबईतनं, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबईतनं उपनगरातनं ठाणे, ठाण्यातनं पालघर आणि ठाण्यातनं रायगड असा मराठी माणूस पूर्ण वेगाने भेटला गेलेला आहे. आणि त्यामुळे तुम्हाला दिसेल इथे आपण पेपरांमधल्या बातम्या तुम्ही पाहता, पेपरवाला कोणी असेल तर त्यांच्या लक्षात येईल की इतक्या हायपर लोकल बातम्या आपल्याकडे येतात की अमरावतीची बातमी यवतमाळला जात नाही, त्यामुळे पालघरची बातमी अमरावतीला येण्याची काही शक्यता नाही. त्यामुळे आपण फक्त फास्ट न्यूज मध्ये काय पाहतो, तिसरी मुंबई होणार, चौथी मुंबई होणार आणि इथे 50,000 कोटीची गुंतवणूक होणार, तिथे 2 लाख कोटीची गुंतवणूक होणार. प्रश्न असा आहे की या सगळ्या गुंतवणुकीमुळे, या सगळ्या गुंतवणुकीच्या नंतर त्या सगळ्या प्रांतामध्ये मराठी भाषा राहील का, मराठी माणूस टिकेल का? आणि हे सगळं दोन जे आपल्या देशाचे मालक आहेत, अदानी आणि अंबानी, त्यांच्या हितासाठी चाललंय का या राज्यातल्या मराठी माणसांच्या हितासाठी चाललंय? तर या राज्यातल्या मराठी माणसांच्या हितासाठी जे घडत नाही ते महाराष्ट्र धर्माच्या विरोधी आहे, अशा प्रकारच्या भावनेतून आपण विचार केला पाहिजे. मग तुम्ही म्हणू शकता की हे काय मुंबईच्या लोकांचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला तिकडे 20 पण 24 तास मिळते, आम्हाला तर आतापर्यंत 10 तासाच्या वर वीज मिळत नव्हती. तुमच्या प्रॉब्लेम बद्दल आम्ही का काळजी करावी? तुमचा मुद्दा एकदम रास्त आहे. मुंबईतले लोक अमरावतीच्या आणि नागपूरच्या आणि संभाजीनगरच्या प्रॉब्लेम बद्दल, मी तर संभाजीनगर काय म्हटलं, औरंगाबादही म्हणता येणं शक्य आहे मला, पण मग अचानक हा माणूस औरंगाबाद म्हणाला म्हणजे अजूनही ह्याच्या मनात मुसलमानांची निष्ठा कायम आहे. या ट्रॅकवर तुमची चर्चा जाऊन आधी मी काय बोललो होतो त्या सगळ्यांचे 12 वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता काय झालंय की आपण नामांतर आणि नामविस्तार हाच जर आपल्या जीवनाचा अजेंडा असेल तर बाकी दुसऱ्या कुठल्या गोष्टींवर तर विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या आणि कोकणातल्या माणसांना संबंध महाराष्ट्राबद्दल जर प्रेम वाटायला पाहिजे असेल तर मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरच्या माणसांना उर्वरित महाराष्ट्र भूगोलावर माहीत असण्याची गरज आहे. तो भूगोलावर सुद्धा अनेक लोकांना दाखवता येत नाही. त्यासाठी सुद्धा आमच्या मुलांना काही वेळेला विधिमंडळाच्या अधिवेशनाला पाठवावं लागतं. त्यांना वर्धा नागपूरच्या जवळ आहे हे नागपूरला गेल्याशिवाय कळत नाही. हे जे सामूहिक वैचारिक दारिद्र्य आपल्या समाजाचं, याचं कारण काय आहे की आपण बेट निर्माण केली या राज्यामध्ये, मराठी भाषेची निर्माण केली, मराठी माणसांची निर्माण केली आणि मग पुण्यातल्या लोकांनी काय म्हटलं की भाषेच्या बाबतीत आम्ही उजवे आहोत कारण आम्ही सगळ्यात शुद्ध बोलतो. पण शुद्ध आणि अशुद्ध नावाचं भाषेमध्ये काही नसतं हे लिंग्विस्टिक्सच्या माणसाला माहिती आहे. भाषा ही प्रमाण किंवा अप्रमाण असते, भाषा असते आणि भाषेच्या अनेक बोली असतात आणि प्रत्येक बोली ही तितकीच योग्य असते, ती त्या ठिकाणी वापरामध्ये कमी अधिक प्रमाणात राहते. हे मराठी समाजाला नीट करायला 65 वर्ष जावी लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर आता काय परिस्थिती आहे तर महाराष्ट्राचे 2 ते 3 भाग होऊ शकतील अशी एक शक्यता आहे. दुसरं, मराठी भाषेची काय स्थिती, आम्ही मुंबईमध्ये मराठी शाळांच्यासाठी भांडतो. महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी शाळा टिकवण्यासाठी आंदोलन करावं लागतं, याच्यासारखी लाजिरवाणी बाबच नाही. पण शाळांसाठी का भांडायचं? शाळा टिकल्या नाही तर भाषा टिकत नाही, भाषा टिकली नाही तर तो भाषिक समाज टिकत नाही आणि भाषिक समाज टिकला नाही तर त्या भाषिक राज्याची ओळख राहत नाही. म्हणजे मराठीकरण आणि महाराष्ट्र धर्म जर टिकवायचा असेल तर त्याचा सगळ्यात कळीचा मुद्दा मराठी शाळा टिकवणं हा आहे. आता या सभागृहामध्ये मी बोलतो आहे, मी मराठीच्या चळवळीत काम करायला लागलो तेव्हापासून लोक आम्हाला हा प्रश्न विचारतात, तुम्ही घातलं का तुमच्या मुलाला मराठी माध्यमात? तर हो, मी माझ्या मुलीला मराठी माध्यमातच घातलं, त्यामुळे मला ह्याबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. मी माझ्या मुलीला बॉम्बे स्कॉटिशमध्ये घातलं नाही, मी माझ्या घरच्यांच्या नावाने पब्लिक स्कूल काढलं नाही. त्या
गतिशील आहे. आत्ताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये भाषेवर प्रेम करणारे किती साहित्यिक, किती शिक्षक, किती प्राध्यापक, किती कवी, किती वकील, किती डॉक्टर असे आहेत की ज्यांची मुलं मराठी माध्यमामध्ये शिकत आहेत. सगळ्या लोकांचं म्हणणं काय, पण आम्ही घरात बोलतो ना मराठी त्यांच्याशी. म्हणजे तुमची भाषा अंतिमतः किचन लँग्वेज राहणार आहे, ज्याला इंग्रजीमध्ये लँग्वेज शिफ्ट म्हणतात, लँग्वेज डेथ म्हणतात. डेव्हिड क्रिस्टल ज्याला भाषेचा मृत्यू असं म्हणतो. भाषेचा मृत्यू कधी होतो? एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे भाषेचं संक्रमण झालं नाही. आणि ते संक्रमण कसं होतं? ते संक्रमण शिक्षणातनं होतं आणि ते जर संक्रमण शिक्षणामधनं झालं नाही तर भाषा संपते. आणि त्यामुळे मी मागे मेटे सरांना भेटलो तेव्हा त्यांना मी म्हटलं होतं, आम्ही दरवर्षी मराठी शाळांच्या मुलांचं आणि पालकांचं संमेलन घेतो. मला शिवाजी शिक्षण संस्थेच्या बरोबरीने अशा प्रकारचं संमेलन का घ्यायला आवडेल? तर तुमच्या खूप मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. आपल्याकडे राज्यात खूप मोठ्या संस्था आहेत, पण त्या अनेक मोठ्या संस्थांनी CBSE आणि ICSEच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात शाळा काढल्या. CBSE आणि ICSEच्या उत्तर भारतात हिंदी माध्यमाच्या शाळा आहेत, पंजाबमध्ये पंजाबी शाळा आहेत, तर महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा का असू शकत नाही? आणि हे सगळेच मुंबई पब्लिक स्कूल काढणारे लोक असतील, पवार पब्लिक स्कूल काढणारे लोक असतील, या सगळ्या लोकांचं भाषेच्या बद्दलचं प्रेम इतकं खुस आहे की या सगळ्या मंडळींना हे लक्षात येत नाही की आणखी 10 वर्षांनी शाळा जर बंद पडल्या तर तुमच्या मतदाराशी तुम्ही मराठी बोलू पण शकणार नाही. आणखी 10-20 वर्षांनंतर तुमचा मतदार हाच परभाषिक होण्याचा धोका आहे. म्हणजे मराठीवरच्या प्रेमापोटी नाही, महाराष्ट्राबद्दलच्या प्रेमापोटी नाही, तर किमान राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी तरी महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी मराठी शाळा, मराठी भाषा यांचा विचार करण्याची गरज आहे. 2-3 मुद्दे सांगतो. हे जे नव सांस्कृतिक राजकारण महाराष्ट्रामध्ये उभं राहायचा प्रयत्न करतो, आम्हाला असं जाणवतं महाराष्ट्रात आपण काय केलं, आपण प्रतिकात्मक आणि प्रतिक्रियात्मक अशा प्रकारचं महाराष्ट्र धर्माचं राजकारण केलं. म्हणजे एक टप्पा असा होता की आपण दाक्षिणात्य लोकांच्या कानफडात मारलं, मग आपल्याला वाटलं की त्यांना मारलं की आपले प्रश्न सुटणार आहे. पण मग आपल्याला लक्षात आलं की त्यांना मारून सुद्धा मराठी लोकांना नोकऱ्या मिळतच नाही. मग 5-25 वर्षानंतर आपण टॅक्सी चालवणाऱ्या आणि पाणीपुरीचे गाडी चालवणाऱ्या उत्तर भारतीयांना मारलं. आणखी 10 वर्षांनी आपल्याला लक्षात आलं की त्यांना मारून पण प्रश्न सुटत नाही. याचं कारण इतरांना मारून सुटावा असा भाषेचा प्रश्नच नाही. भाषेचा प्रश्न, मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडायला उत्तर भारतीय जबाबदार आहेत का? गुजराती जबाबदार आहेत का? दक्षिणेकडे जबाबदार आहेत का? मग जे जबाबदार आहेत त्यांना तुम्ही कानफटावणार आहात का? तुमचं खळं खट्यात जे आहे ते तुमच्या घरापासूनच सुरू व्हायला पाहिजे, कारण तुमच्या घरातच मुळात मराठी बंद झालेला सगळा राजकीय वर्ग, आपला सगळा अभिजन वर्ग हा इतका तुतुंडी आहे की सार्वजनिक व्यवहारात मराठीचे सगळे फायदे घ्यायचे आणि वैयक्तिक जीवनामध्ये मात्र मराठीशी बेईमानी करायची, अशा प्रकारच्या दुटप्पीपणावर सगळं आधारलेलं आहे. आपले सगळे कवी, कलावंत, लेखक तुम्ही बघा. आता जिल्हा संमेलनांचा उल्लेख मी केला, आता साहित्य संमेलन आहे बघा सातारला. एकदा कधीतरी जाऊन या तुम्ही, पुस्तक खूप छान असतात तिथे आणि तुम्ही जाऊन पहा. या वर्षाच्या संमेलनामध्ये 4 दिवसाच्या 41 सत्रांमध्ये एक सत्र आहे 1 तासाचं, अभिजात झाल्यानंतरची मराठी. चेक करून घ्या. म्हणजे जे लोक हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ चालवतात, सरकारकडनं कोट्यवधी रुपयांचा बलिदा घेतात, तिथे मिरवतात, स्वतःच्या संस्था उभी करतात, हे भाषेच्या बाबतीमधले दखलपात्र गुन्हेगार लोक आहेत. याचं कारण हे काय करतात भाषेसाठी? चौथ्या दिवशी फक्त असे ठराव करतात ज्यांची सुरळी करण्यापलीकडे काहीही करता येईल. चेक करा. तुम्ही तुमच्यातले काही लोक नागपूरला विदर्भ साहित्य संघाच्या जवळचे असते, तुम्ही महामंडळाने केलेल्या ठरावांची झेरॉक्स तरी तुम्हाला मिळते का? मला दाखवा. पुस्तक तर सोडून द्या, ते ठराव बोगस आहेत हे लक्षात आहेच आपल्या, पण बोगस ठरावांची तरी झेरॉक्स त्यांच्याकडे आहे का? पुढे विचारा. अशा प्रकारचा जो समाज आहे त्या समाजामध्ये काय
हे संतोषी मातेच्या पत्रांसारखं आहे. ते वाचण्याची गरज नसते, पुढे ढकलायचं असतं. खरा मराठा असशील तर हे करशील, खरा हिंदू असशील तर हे करशील. तर हे सगळं व्हर्च्युअल आहे. त्याच्यामुळे या सगळ्या काळामध्ये आपल्याकडे हिंदी हिंदू हिंदुस्थानचं एकत्र या देशामध्ये गेल्या 11 वर्षात लोकांच्या मनामध्ये भिडलं आहे. आणि त्यामुळे 2 दिवसांपूर्वी तुम्ही पाहिलं ते काल 25 तारखेला देशाचे पंतप्रधान ख्रिश्चन समुदायाच्या बरोबर कार्यक्रमात गेले. त्यांनी नाताळबद्दल सगळ्या ख्रिस्ती बांधवांचं कौतुक केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि बाहेर दुसऱ्या काही ठिकाणी काही मंडळी या देशामध्ये ख्रिसमस साजरा करायचा नाही, टोप्या घालायच्या. म्हणजे सरकारनं टोपी घातलेली चालते, पण लाल रंगाच्या टोप्या घालायच्या नाही असं म्हणून काही दुकानांमध्ये जाऊन तोडफोड करतो. पहिला नंबर मुसलमानांचा आहे, दुसरा नंबर ख्रिश्चनांचा आहे, तिसरा बौद्धांचा आहे. पण उर्वरित हिंदूंनी अजिबात गाफील राहण्याचं कारण नाही. कारण एकदा बौद्धांचा नंबर लागला की तो ओबीसीचा आहे. ओबीसीचा आहे. आणि ज्या प्रकारच्या एका तथाकथित ब्राह्मणी वर्चस्व असलेल्या हिंदू राष्ट्राच्या अंतिम स्वप्नाकडे काही लोक पाहत आहेत, त्यामुळे आज या प्रकारच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या हिंदू राष्ट्राचं स्वप्न जे लोक आपल्या खांद्यावर घेऊन हिंडतायत त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की 1920 साली मुसोलिनी बद्दल पण लोकांना असंच प्रेम होतं, हिटलर बद्दल पण लोकांना असंच प्रेम होतं. ते देश उद्ध्वस्त झाल्यानंतर त्यांना शांत आलेला आहे. आपण असं मानतो की ह्या देशाला प्रचंड मोठा इतिहास आहे, या राज्याला या राज्याच्या भाषेला 2500 वर्षाचा इतिहास आहे. आपलं राज्य आणि आपली भाषा पूर्ण नष्ट केल्याशिवाय नासवल्याशिवाय शहाणं व्हायचंच नाही असं जर आपण ठरवलं असेल तर माझ्यासारखा किरकोळ माणूस काही करू शकणार नाही. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, मी अजिबात वक्ता स्वरूपाचं वक्ता नाही. म्हणजे महाराष्ट्राने सावध कोणापासून राहिलं पाहिजे, महाराष्ट्राने जसं प्रवचनकारांपासून काही लोक सावध राहिलं पाहिजे, तसं शिवव्याख्यात्यांपासून पण सावध राहिलं पाहिजे. मी साधा कार्यकर्ता आहे, मी जे काम करतो त्या कामाच्या आधारे तुमच्याशी बोलतो. आणि म्हणून मला वाटतं की जर हिंदी हिंदू हिंदुस्थानच्या कथनाचं काउंटर नॅरेटिव्ह या राज्यात उभं करायचं असेल तर सर्व ताकदी सर्व प्रकारच्या मराठी माणसांवर आधारित, म्हणजे वसईच्या चर्चमध्ये मराठीतनं प्रार्थना करणारा ख्रिश्चन आपला आहे, हमीद दलवाई सारखा मराठीतनं कादंबरी लिहिणारा आणि महाराष्ट्रातल्या मुसलमानांची भाषा मराठीच आहे असं म्हणणारा मुसलमान आपला आहे, शिका संघटित व्हा संघर्ष करा असं म्हणणाऱ्या बाबासाहेबांचा वारसदार आपला आहे. आणि त्या वारसदाराला पण आपण सांगायला पाहिजे की बाबासाहेब तुला शिका असं म्हणलेले आहे, इंग्लिश मीडियम मधनं शिका असं म्हणलेले नाही. त्यामुळे हे दलितांना पण सांगण्याची गरज आहे की ब्राह्मणांच्या डोक्यावर बसायचं आहे म्हणून स्वतःची मुळं पूर्ण सोडण्याची गरज नाही. हे महाराष्ट्रातल्या सर्व भाषिक जात समूहांना लागू आहे. असा सर्व भाषिक जात समूहांचा महाराष्ट्र निर्माण होण्याची एक शक्यता गेल्या 10-20 वर्षातल्या नव्या सांस्कृतिक राजकारणामध्ये मला दिसते. राजकारण ही एक अत्यंत कष्टाची बाब आहे, सांस्कृतिक राजकारण ही तर अधिक कष्टाची बाब आहे. माओने काय केले तुम्ही पाहता. आपला देश हे माओच्या स्वरूपाचं राजकारण करण्याचा देश नाहीये. या पद्धतीनं माणसांचं विध्वंस करणं हे कोणत्याही लोकशाही यंत्रणेमध्ये बसणार नाही. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा आपला सगळ्यात मोठा धर्म कुठला आहे, घटना हा सगळ्यात मोठा धर्म आहे. आपला महाराष्ट्र धर्म सुद्धा घटनेच्या पोटातच वाढू शकतो. आपला महाराष्ट्र धर्म सुद्धा घटनेच्या खांद्यावरच उभा राहू शकतो. आणि तसं जर का आपल्याला करता आलं तर कदाचित एक प्रचंड मोठी मोडतोड यानंतरच्या काळात, ज्याला मार्क्सच्या डायलेक्टिक्स मध्ये तो या प्रकारचा द्वंद्वात्मक संघर्ष सांगतो. पण आपल्या समाजामध्ये हा द्वंद्वात्मक फक्त संघर्ष नाहीये, हा अनेक स्तरीय संघर्ष आहे, मल्टी लेयर मल्टीलिनियर अशा स्वरूपाचा संघर्ष आहे. अशा प्रकारचा संघर्ष उभा राहील असं मला वाटतं. आणि त्यातून येणाऱ्या काळातला महाराष्ट्र धर्म आपण, आणि इथे धर्म म्हणजे टिळा लावणं, धर्म म्हणजे लोकांना आढळून वर्गण्या द्यायला भाग पाडणं, धर्म म्हणजे माणसं आंधळी होईपर्यंत
आणि बहिरी होईपर्यंत डीजे वाजवणं आणि धर्म म्हणजे देवस्थानांना केंद्रस्थानी ठेवून माणसांची हकालपट्टी करणं हे नाही. महाराष्ट्र धर्मामध्ये मराठी माणूसच केंद्रस्थानी आहे, अशा प्रकारचा एक विचार या नंतरच्या काळामध्ये आपण केला पाहिजे असं मला वाटतं. हे मी तुमच्याशी अगदी मोकळेपणाने जे काही माझ्या मनात आहे ते मी बोललेलो आहे. अंतिमतः एकच मुद्दा सांगतो आणि मी थांबतो की हे सगळं महाराष्ट्रभरामध्ये लोकांना फिरून माझ्यासारखा प्राध्यापक म्हणजे मी जे करतो आहे ते माझ्या पेशाला फारसं शोभिवंत नाहीये, कारण माझ्यासारख्या माणसाने फक्त सेमिनारमध्ये बोलणं अपेक्षित आहे. ते सुद्धा शक्यतो दुसऱ्याचं न ऐकता फक्त आपलंच बोलणं अपेक्षित आहे, किंवा न जाता फक्त पेपर पाठवून द्यायचा आणि सर्टिफिकेट मागून घ्यायचं एवढंच अपेक्षित आहे. अशा एका जमातीमध्ये राहून सुद्धा मी गावभर बोलत लोकांशी का बोलतो आहे याचं कारण मला असं वाटतं की 19व्या शतकात या राज्यामध्ये या देशामध्ये काम करणारी माणसं विचार करत होती. या संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आपण अशा प्रकारचे निरर्थक द्वैत निर्माण केलं की, आणि आपण असं मानतो की प्राध्यापक लोक विचार करतात. खरं जर प्राध्यापकांचं जर काय त्याला म्हणतात तेलगीची काय टेस्ट झाली, प्राध्यापकांची जर नार्को टेस्ट झाली तर धक्कादायक अशा प्रकारच्या गोष्टी बाहेर पडतात. म्हणजे प्राध्यापकांमधल्या विचारशून्यतेचे हजारो आलेख आपल्याला दिसायला लागतात. पण मी आपल्या जमातीबद्दल किती बोलायचं खूप जास्त बोलत नाही, पण विचार करणाऱ्या माणसांनी काम करायचं नाही असं म्हणून आपण समाजामध्ये जाऊन काम करायचं पूर्ण बंद केलंय. आपलं काम काय राहिलंय शेवटचं NSSच्या कॅम्पला एक दिवस भेट देणं आणि त्यातल्या त्यात त्या मुलांबरोबर जाऊन भाकर खाऊन एकदम गरिबीच्या फील घेणं. हे जे तोतया गांधी पण आपण सगळ्यांनी आणलंय ना, त्याच्यातून बाहेर पडल्याशिवाय महाराष्ट्राचं काही खरं नाही. मला जे जमतं ते मला खूप लोक विचारतात, तू नोकरी करत नाही का? मी करतो ना, शनिवार रविवारी हे समाजाची धुणी धुतो, उरलेला दिवस त्याचा पगार मिळतो ते काम करतो. पण शनिवार रविवार असतो तो मालिका न बघता घालवता येतो, तो फार्म हाऊसवर न जाता घालवता येतो, तो दागिन्यांच्या खरेदीत न घालवता येतो. एवढं एक किमान सेन्स कार्यकर्ता अभ्यासक कार्यकर्ता प्राध्यापक मला आहे. मी 100-200 लोकांनी ऐकलं आणि ज्या अर्थी शेवटची माणसं आतापर्यंत उठली नाहीये त्या अर्थी एकतर बरं झालं असावं किंवा लोक लाजले असावे, काय मला माहित नाही. मी सगळ्यांनी ऐकलं शांतपणाने. मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. महाराष्ट्र धर्माची लढाई, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी 107 लोकांनी जीव दिले. आता जर हा लढा उभारायचा झाला तर 107 लोक व्हॉट्सअपवर थम्सअप पाठवतील, प्रत्यक्षात येणार नाहीत अशी बिकट परिस्थिती आहे. त्यातून बाहेर पडायचं की नाही आणि रस्त्यावर यायचं की नाही आणि स्वतःची घर स्वतःच्या मुलाबाळांच्या पलीकडे महाराष्ट्राच्या मुलाबाळांचा एकत्रित विचार करायचा की नाही. हे मार्क्स म्हणतो तसं ज्यांच्याकडे सरप्लस व्हॅल्यू आहे, ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे, त्यांनी विचार नाही करायचा. तर आरवलीच्या डोंगरामध्ये खाणकाम करायचं नाही असा निर्णय जेव्हा त्याचा ड्रायव्हर घेतो ना, तेव्हा सुप्रीम कोर्टाला लाज वाटावी अशी परिस्थिती आहे. त्या ड्रायव्हरचं पोट चाललंय त्याच्यावर, पण तो थांबतो. त्या ड्रायव्हरला जी अक्कल आहे आणि हुतात्मा स्मारकाच्या समोर उभं राहून मोरारजीच्या पोलिसांकडनं गोळ्या खाणाऱ्या माणसांचं जे धैर्य आहे ना, त्याच्या 1% जरी धैर्य आपल्या सगळ्यांमध्ये येऊ शकलो तरी आपलं जगणं आणि नाही जगलो तर मरणं यातलं काहीतरी का सार्थक लागेल असं मला वाटतं. आपण सगळ्यांनी ऐकलं, आपलं मनपूर्वक आभारी आहे. काही प्रश्न असतील तर विचारा. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र. परखड चिकित्सा अत्यंत स्पष्टपणे सरांनी आपल्या समोर केली. आपण सगळे आत्मचिंतनात आता गुंग झालो असं मला वाटतं चेहरे पाहून. आणि या आपली भाषा ही किचन लँग्वेज होऊ नये हा धोका त्यांनी आपल्याला सांगितला. सरांनी आव्हान केल्याप्रमाणे मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो की काही प्रश्न असतील तर आपण विचारावे, जर नसतील तर आपण पुढे जाऊ. प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचा सांस्कृतिक
समजा 12, 14, 15 खंडांमध्ये हा इतिहास लिहिला गेला तर सांस्कृतिक अंगाने, भाषिक अंगाने आणि साहित्यिक अंगाने महाराष्ट्राच्या विचार प्रक्रियेत काही बदल होण्याची शक्यता आपल्याला वाटते का? निश्चितपणे वाटते, फायदाच नाही. म्हणजे या पद्धतीने जर लेखन एखादा प्रोजेक्ट, एखादा मजकूर हा जर कुठल्याही प्रकारच्या चिकित्सेशिवायच लोकांच्या समोर आला तर काही फार घडणार नाही. पण तुम्ही म्हणता तसं कदाचित शिवाजी शिक्षण संस्था आहे, कदाचित रयत आहे, सरकारच्या पलीकडच्या ज्या संस्था आहेत त्या कदाचित थोड्या अधिक स्वायत्तपणे या गोष्टी आणि अधिक वेगाने या गोष्टी करण्याची काय शक्यता आहे? कारण गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे मी शासनात उदय सामंत जेव्हा उच्चतंत्र शिक्षणाचे मंत्री होते उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये तेव्हा त्यांचं ओएसडी होतं आणि मी शिंदे आणि भुजबळांच्या बरोबर महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा ओएसडी होतो. तेव्हा मी जे पाहिलं ते मला असं वाटतं की मंत्र्यांना सगळं कळतं असं मंत्र्यांना वाटत नसलं तरी त्यांच्या हाताखालच्या प्रत्येकाला वाटतं आणि त्याच्यामुळे साहेब बिचारा काही वेळेला थोडा आत्मविश्वासाने दबलेला असतो. पण ओएसडी, पीए आणि पीएससी जी जमात आहे ती मात्र साहेबांना असं सांगते की तुमच्याशिवाय नाहीच कोणी. हळूहळू त्यांचा कॉन्फिडन्स वाढायला लागतो आणि मग ते सर्व विषयावर एकदम कमालीच्या कॉन्फिडन्सने बोलायला लागतात. आणि यातनं काय होतं की मग अनेक प्रकल्प मी असे पाहिले की ज्याच्यामध्ये काम वर्ष 2 वर्ष होऊन पडलंय पण मंत्र्यांची 10 मिनिटं मिळालेली नाही म्हणून त्या पुस्तकांचं प्रकाशनच झालेलं नाही. आणि हे मी अमुक पक्षाचं म्हणत नाही, सरकार कोणाचंही असू द्या, जशी प्राध्यापक ही एक जमात आहे तशी मंत्री ही एक जमात आहे आणि ओएसडी आणि पीएससी एक जमात आहे. म्हणजे ओएसडी आणि पीएससी या जमातीमध्ये तर लाळ गाळण्याची स्पर्धा इतकी प्रचंड असते की म्हणजे तुम्हाला त्याचा धक्काच बसेल. त्यामुळे ते जितक्या स्वायत्तपणे घडेल सर तितकं होईल. आणि कदाचित मला वाटतं की जर शिवाजी शिक्षण संस्थेने यातल्या काही गोष्टींसाठी पुढाकार घेतला तर महाराष्ट्रामध्ये अशी खूप माणसं आहेत की जी या प्रकारच्या उपक्रमात सहभागी होऊ शकतील. आता प्रश्न फक्त असा आहे की काम करून ठेवलं जाईल ते वाचणार आहेत का लोक? तर आता दर पिढीचा पुढच्या पिढीवर एक आक्षेप असतो कोण वाचतच नाही. आता काय झालंय की आता मुलं इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या वाचतात, आता मुलं एक्स हँडलवरचे थ्रेड्स वाचतात, आता मुलं फेसबुकवरच्या पोस्ट वाचतात. त्यामुळे तुम्ही 200-500 पानांची पुस्तकं लिहाल आणि समाज माध्यमावर त्याची जाहिरातच करणार नाही तर कडक स्वरूपाच्या ग्रंथालयामध्ये रद्दीत ठेवल्याप्रमाणे ती पुस्तकं राहतील. त्यामुळे जसं बौद्धिक काम करण्याची गरज आहे तसं बौद्धिक काम ज्यांना त्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं आहे त्यांच्यापर्यंत त्यांना झेपणाऱ्या फॉर्मॅटमध्ये जाण्याची पण गरज आहे. काही ठिकाणी ते टेक्स्च्युअल पद्धतीने जाईल, काही ठिकाणी ते ऑडिओ पद्धतीने जाईल, काही ठिकाणी ते ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीने जाईल. असं जर विविध फॉर्मॅट वापरले गेले तर ते अधिक पोहोचेल असं मला वाटतं. या बाबतीत आपण पण परंतु आजची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता अगदी ज्यांची ऐपत सुद्धा नाही ते इंग्लिश शाळेत मोठे डोनेशन भरून चाललेले आहे आणि मराठी शाळा पोस्ट पडत आहे. याबद्दल म्हणजे आमचे माजी अध्यक्ष होते श्री वसंतरावजी धोत्रे यांनी एकदा शिक्षकांना सांगितलं होतं की तुमची मुलं व शिवाजी शिक्षण संस्थेच्या मराठी शाळेत टाका. कुणाकुणाची मुलं वगैरे ते सगळे हजेरी घेतली होती त्यांनी. ती झाली मागील इतिहासाची गोष्ट. त्या दृष्टिकोनातून एक सामाजिक प्रयत्न पाहिजे आहे. कारण सध्या 11वी आणि 12वी तर अशी परिस्थिती आहे की ऍडमिशन घेताना पालकच म्हणतात की रेग्युलर कॉलेजमध्ये यावं लागते का? कारण आमच्या श्री शिवाजी सायन्स कॉलेजची अशी परंपरा झालेली आहे. इथे रेग्युलर क्लासेस होतात, रेग्युलर प्रॅक्टिकल होतात. परंतु यामुळे आता विद्यार्थी संख्या कमी होऊन आमच्या नोकरीवर गदा येण्याची पाळी आलेली आहे. याबद्दल उद्बोधन व्हायला पाहिजे. मग कसं हे तुम्ही रोखणार? याचं उत्तर असं आहे की मोलकरणींनी इंग्लिश मिडियमला जाणारी मुलं पहिल्यांदा कोणाच्या घरात पाहिली आहे? तुमच्या घरात पाहिली. तुमच्या अनेक उच्च मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये पाहिली. तुम्ही शिक्षकांचा उल्लेख केला.
असे अनेक शिक्षक मला मुंबई, ठाणे, पालघरमधले माहिती आहे की ज्यांची मुलं CBSE शाळेत गेली आणि आता ते शिक्षक झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन मुलं गोळा करतायत, कारण त्यांच्या वर्गात मुलंच नाही. जेव्हा ते झोपडपट्ट्यांमध्ये जातात तेव्हा कुठले पालक त्यांना विचारतात तुमची मुलं कुठल्या शाळेत गेली, आणि जेव्हा ते शिक्षक म्हणतात की नाही पण आमची मुलं तिथे गेली, त्यावर पालकांचं उत्तर असतं की आम्ही 4 घरची धुणी भांडी जास्त करतो, पण आमच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणार आहोत. हे इतक्या टोकाला गेलेलं आहे की कांच्या इलायासारख्या समाजशास्त्रज्ञांनी असं म्हटलेलं आहे की एकेकाळी संस्कृत भाषा शिकायची नाही अशी बहुजनांवर सक्ती होती, म्हणून बहुजनांनी प्राकृत शिकायची. आता इंग्रजी शिकायची नाही, मातृभाषा टिकवायची जबाबदारी बहुजनांवर टाकली गेली आहे. बहुजनांनी ती जबाबदारी का घ्यायची? आता त्यामुळे भाषेच्या प्रश्नाला जातीचा पदर आहे हे आपल्याला महाराष्ट्रात आणि देशात सगळीकडे लक्षात घेतलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याकडच्या शाळांमध्ये समाजाच्या वरच्या थरातले लोक शिकत होते तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर मराठी माध्यमाच्या शाळा चालल्या. एका टप्प्यानंतर लोक काय म्हणतात, या शाळेमध्ये आणि पाणी बोलणाऱ्या लोकांची मुलं येत आहेत किंवा आणि पाणी बोलणारे शिक्षक येत आहेत. आणि पाणी हे अशुद्ध नाहीये, हे एका विशिष्ट बोलीतलं आहे. त्यामुळे आणि पाणी हे जितकं शुद्ध आहे तितकंच आणि पाणी हेही शुद्ध आहे. किंबहुना शुद्ध आणि अशुद्ध ही लिंग्विस्टिकली चुकीचं कॅटेगरायझेशन आहे. हेच आपल्याकडे दीर्घकाळ लक्षात घेतलं गेलं नाही आणि त्याच्यामुळे असं झालं की जसजशी गरिबांची, बहुजनांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत आली तसतशी उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीयांची मुलं SSC बोर्डाच्या इंग्लिश मीडियमच्या शाळेत गेली. जसजशी बहुजनांची मुलं SSC बोर्डाच्या इंग्लिश मीडियममध्ये गेली तसतशी उच्चवर्णीयांची आणि उच्चवर्गीयांची मुलं CBSE, ICSE बोर्डाच्या शाळेत गेली. मग CBSE, ICSEचा प्रवास IGCSE, पब्लिक स्कूल, पाचगणीच्या रेसिडेन्शियल स्कूल असा झालेला आहे. आता तुम्हाला अनेकांना माहिती असेल, महाराष्ट्र सरकारने अहिल्याबाई होळकरांच्या नावाने एक अधिवेशन घेतलं 1 दिवसाचं मंत्रिमंडळाचं, आणि चौंडीला त्या दिवशी सरकारने असं जाहीर केलं की पाचगणीच्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये पाठवण्यासाठी धनगर समाजातल्या 200-300 मुलांची निवड केली जाणार आहे. याच्या अगोदर हीच गोष्ट आदिवासी मुलांच्यासाठी सरकारने केली होती. ती मुलं त्या शाळांनी घेतली, त्यांची वेगळे वर्ग केले, कारण ही गरिबांची मुलं आहेत, त्यांचे वेगळे वर्ग केले. ती मुलं ट्रॉमेटाईज झाली. 1 वर्षानंतर त्यातली 80% जास्त मुलं परत आली. पण काय झालं या सगळ्यामध्ये, त्या शाळांचं चांगलं झालं. शाळांना भरपूर पैसा मिळाला. आधी आदिवासींच्यामुळे मिळाला, आता धनगरांच्यामुळे मिळतोय. आता या सगळ्याचं जे जातीचं गणित आहे, जे वर्गाचं गणित आहे, त्या सगळ्यातून लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही मराठी भाषा का टिकवायची, मराठी भाषा टिकवण्याची जबाबदारी आमची आहे का? तुम्ही दलितांमध्ये, विशेषतः नवबौद्धांमध्ये तुम्ही बघाल की नवबौद्धांमधलं अनेकांचं अनौपचारिक कम्युनिकेशन सुद्धा इंग्रजीमध्ये आहे, कारण त्यांना असं वाटतं की या प्रकारचं कम्युनिकेशन हे एक प्रकारचं भाषिक कटिंग एज, एक प्रकारचं भाषिक श्रेष्ठत्व देतं. पण यासाठी खूप वेगळ्या पद्धतीनं जातीचा टोकदारपणा आणून भागणारं नाही. आत्ताच्या सारखी बहुजन समाजाला मराठी भाषेवर स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्याची या आधी कधीच संधी नव्हती. या पद्धतीनं बोलल्याशिवाय मराठीकडे लोक वळणार नाही. तुम्ही जो दुसरा मुद्दा सर मांडला तो मुंबईसारख्या ठिकाणी असं झालंय की अनेक लोक फक्त कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेतात, ती सुद्धा अत्यंत टिनपाट कॉलेजेस असतात, आणि त्या मुलांचे काही कोचिंग क्लासेस आहेत, त्यांच्याबरोबर सगळं सेटिंग आहे. ती मुलं फक्त प्रॅक्टिकलच्या दिवशी त्या ठिकाणी जातात आणि परीक्षेच्या अंतिम दिवशी परीक्षेला बसतात. हे इतकं पालकांना पण चालतं आहे की 1.5 लाख, 2 लाख, 5 लाख, म्हणजे मुलांना वर्गात बसायचं नाही असं नाहीये. मुलांना कधी वर्गात यायचं आहे तुम्ही चेक करा. ट्रॅडिशनल डे,
टाय डे, साडी डे, हे जे सगळे सणासुदीचे दिवस आहेत मुलांचे, तेव्हा फक्त मुलं कॉलेजमध्ये येतात आणि मुलांना ह्याचं वाईट वाटत नाही. हे बरोबर आहे, बरोबर आहे, म्हणजे ही माहिती बरोबर आहे. त्यांच्या आई बापांना पण त्याचं काही वाटत नाही, कारण कॉलेज ही मुलांच्या सामाजिकीकरणाची प्रक्रिया आहे याच्यावरचा विश्वास लोकांचा उडाला आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसेल की अत्यंत आयसोलेट झालेली, एकदम एकलकुंडी झालेली आणि छोटंसं कारण मिळालं तरी मला जीव द्यावासा वाटतोय, मला सगळं नकोच झालंय, अशा पद्धतीची एकदम काट्यावर आलेली मुलं तुम्हाला 17-18 वर्षाची दिसतात. कारण मध्ये काही गोष्टी शिकायच्या असतात हे या मुलांच्या पर्यंत आलेलं नाही. हे शाळेत आधी झालंय, कॉलेजेसमध्ये आता होत आहे. आणि विशेषतः आर्ट्स, कॉमर्स वगैरे ठिकाणी तुम्हाला जाणवेल की IT आलं अनेक कॉलेजेसमध्ये 20 वर्षापूर्वी, आणि ते आलं ते अनएडेड आलं, नॉन ग्रँटेड आलं. ITचा सगळ्यात मोठा परिणाम भाषा विषयांवर झालेला आहे. अनेक कॉलेजेसमधनं भाषा विषय हद्दपार झाला आणि तो हद्दपार झाला हे अनेक लोकांच्या लक्षातच आलेलं नाही. म्हणजे शिक्षकांच्या पण आलं नाही, पालकांच्या पण आलं नाही. त्यामुळे सर तुम्ही म्हणताय तो धोका अत्यंत तातडीचा आहे. अनेक ठिकाणची ज्युनियर कॉलेजेस बंद होतील आणि अनेक ठिकाणी प्युअर सायन्सेसची डिग्री कॉलेजेस बंद होणार आहेत. प्युअर सोशल सायन्सेसची, म्हणजे पॉलिटिक्स सारखा माझा विषय मरू शकतो, सायकोलॉजी मरणार नाही, इकॉनॉमिक्स मरणार नाही, पण हिस्ट्री आणि हिस्ट्रीचं कसं आहे, इथे कोणी हिस्ट्रीचे लोक असतील तर मला माफ करा, पण बीएडला त्याचा उपयोग आहे. आता बीएड करून तुम्ही काय करणार हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. कारण 7 लाख लोक ऑलरेडी बेकार आहेत महाराष्ट्रात बीएड आणि बीएड करून. पण हे ज्युनियर कॉलेजचं आता घडतं आहे, डिग्री कॉलेजचं घडतं आहे. आणि तुम्हाला हे जाणवेल आणखी 5-10 वर्षानंतर ज्याला तुम्ही पब्लिक युनिव्हर्सिटी म्हणता त्या पब्लिक युनिव्हर्सिटी जवळपास नामशेष होणार आहे. पण आमच्या असं आहे की विद्यापीठ म्हणजे जमीन, असा जर विचार विद्यापीठ चालवणारे लोक करत असतील तर आमचं विद्यापीठ अदानीचं होऊ शकतं. आणि तुम्ही जिथे अटल सेतू संपतो बघा, लोकांना फार कौतुक आहे त्या अटल सेतूचं, तो अटल सेतू संपतो तिथे अंबानीची 1000 एकराची जमीन आहे. म्हणजे अंबानीला जमीन आधी मिळाली, सेतू नंतर झाली. कारण अंबानीचं विद्यापीठ महत्वाचं आहे. त्यामुळे पब्लिक युनिव्हर्सिटीज या टप्प्याटप्प्याने नष्ट होण्याच्या मागे, ज्युनियरचं आता मला दर माहित नाही सर, पण डिग्री कॉलेजमध्ये 50 लाखापासून 1 कोटीपर्यंतचा दर आहे. त्यामुळे एवढे पैसे दिल्यानंतर भाषेवर प्रेम करायला कोणाला सवय मिळणार आहे? पगारावरचं प्रेम सुद्धा कमी पडण्याची शक्यता आहे. आणि लोक फक्त 8वा आयोग 9वा आयोग एवढंच पाहतील, कारण शेवटी प्रत्येकाला EMI द्यायचा आहे आणि प्रत्येकाला तो जो ती जी काही रक्कम भरली आहे नोकरी मिळण्यासाठी त्या सोसायटीचे पण हप्ते भरायचे आहे. बरोबर आहे ना? तर इतकी गंभीर परिस्थिती आहे. या परिस्थितीत तुम्ही असं म्हणू शकता मार्क्सवाद्यांप्रमाणे की बेसिक स्ट्रक्चरचाच लोचा असेल तर भाषेसारख्या सुपर स्ट्रक्चरच्या गोष्टीचा विचार कुठे करतात. पण भाषा हा निखळ सुपर स्ट्रक्चरचा भाग नाही आहे. भाषा बेसिक स्ट्रक्चरशी अभिन्नपणे जोडलेली आहे. कारण एकदा भाषा संपली तर तुमच्या अस्तित्वाची नाळच तुटते. त्यामुळे तुमचा धोका जर तातडीचा आहे, मी एवढंच म्हणू शकतो की तुम्ही सेफली रिटायर व्हावं अशी मनाला अस्वस्थ करणारे असे विचार होते. आपण सगळे एका प्राध्यापकांच्या वर्तुळात या वास्तुमध्ये बोललो. सध्या सगळं सुरू आहे NEP 2020 आणि त्याच्या अनुषंगाने आता नवीन सगळी धोरणं येत आहेत. नामांतर आणि याच्यावर आपण बघितलं UGCचे नावाचा घाट बदलतो आहे, नवीन नावं येत आहे. आणि यामध्ये टीचिंग, रिसर्च आणि एक्सटेन्शन या तिघांचा जो प्राध्यापक आणि एकंदरीतच अध्यापनाशी निगडीत सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यामध्ये सगळे मुद्दे आपले येतात, त्यामध्ये भाषेचा सगळ्यात मोठी मुद्दा आहे. आता या सगळ्या पुढच्या गोष्टींवर आपण जातो आहोत. त्याच्यातला बेसिक टीचिंग हा धागा तर सगळ्या क्षेत्रामध्ये मिसिंग होतो, त्या भाषेही आहे. मग ही प्रगती आपल्याला जी अपेक्षित आहे आता भाषेची, जिथं टीचिंगच मुळात
निसटलेलं आहे आणि आपण तर त्याला मल्टीडिसिप्लिनरी फिजिक्स आणि पेंटिंग एकत्रित यावं, क्रेडिट सिस्टीम, रिसर्च आणि एक्सटेन्शनच्या भागाकडे NEPच्या माध्यमातून बोलतो. ते सगळं कसं जुळून यायचं या वातावरणात, तिथे अशी भ्रांत आहे EMI पॅकेज आणि आपलं बघण्यात होतं. ते कसं म्हणजे केंद्र सरकारला जे अपेक्षित आहे ते आपलाही प्रश्न आहे. आपलं मत काय आहे? काहीतरी एक प्रचंड मोठा वर्ग संघर्ष शिक्षक पेशामध्ये आहे. स्वतः मेटे सरांनी शिक्षकांच्या संघटनेत काम केलं, BT सरांनी केलं. हे मी BT सरांना पण विचारलं होतं की संघटित शिक्षक जो आता अस्तंगत होऊ घातलाय आणि असंघटित शिक्षक जो प्रचंड प्रमाणात आहे, त्या असंघटित पोरांना 3 महिन्याची नोटीस मिळते, 3 महिन्याचं पत्र मिळतं आणि त्याच्या 45,000च्या पगारात सुद्धा विद्यापीठाच्या पातळीवर लोकांची कमिशन निघतात. अशा माणसांना जर शांत डोक्याने वर्गातच जाता आलं नाही, अशा माणसांना जर शांत चित्ताने, मी मुंबईत मी पाहतो माझे काही कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे कलीग 1.5 तास एका दिशेने प्रवास करतात. ते जिवंतपणे विद्यापीठात येतात, हेच कौतुकास्पद आहे. इतक्या प्रचंड गर्दीमध्ये मुलं प्रवास करतात. म्हणजे आपण शिकणं हा एक अत्यंत महत्वाचा जर भाग मानला तर नव्या मुलांचं मेंटॉरिंग सिनियर माणसांच्याकडून शिकवण्यासाठी होतंय का? अजिबात होत. काय होतंय नव्या मुलांना? तुम्ही ते टाइम टेबल बनवा, तुम्ही नेक्स्टचे रिपोर्ट भरा, तुम्ही बाकी सगळे हमाली करा, पण फायनली निवड करताना मात्र आम्ही भावकीतल्या माणसांचा विचार. हे जे आहे यातनं माणसांचं विचार करणं बंद होणार आहे. एकतर माणसं विचार करायचं बंद तरी करतील, पोलीस तसं आपल्याला उचतच हप्तेखोर वाटतो, तसं आणखी 10 वर्षांनी आपला शिक्षक हा उचतच चोर निघणार आहे, कारण तो पैसेच देऊन आलेला आहे. हे जे आहे ना, हे शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे, ह्याच्याकडे आदराने पाहिलं पाहिजे. कोण तुमच्याकडे आदराने पाहिजे? पेपर फोडणाऱ्या लोकांकडे कोण आदराने पाहिजे? रिव्हॅल्युएशनची कामं करणाऱ्या माणसांकडे कोण आदराने पाहिजे? आणि वर्गामध्ये येऊन 10 मिनिटं शिकवून आपल्या मुलांना शाळेत सोडायला जाणाऱ्या मास्तरांकडे कोण आदराने पाहिजे? त्यामुळे आदर ही शिकवून कमावण्याची गोष्ट आहे, पाटे टाकून कमावण्याची गोष्ट आहे. त्यामुळे जर तुम्ही म्हणताय तसं लोकांनी शिकवलं पाहिजे आणि बाकीच्या मंडळींनी त्यांना शिकवू दिलं पाहिजे. सरकारने पण लोकांना शिकवू दिलं पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणच्या प्राचार्य मंडळींनी शिकवू दिलं पाहिजे. आणि त्या ठिकाणचे जे विभाग प्रमुख आहेत, एका अत्यंत वाईट विभाग प्रमुखाच्या हाताखाली मी 16 वर्ष काढल्यामुळे काय दुःख असतं त्यामुळे त्याच्या तपशिलात मी जात नाही, कारण खूप कमजोर आहे त्याच्यावर. तर हे या पद्धतीने जर माणसं शिकवू शकली, माणसांना नीट वाचता लायब्ररीमध्ये पुस्तकं नाही बघा, वाचायला पुस्तक आहे तिथं वाचणारे नाही, आणि जिथे वाचायचे हौस आहे लोकांना तिथे पुस्तकं नाही. या प्रकारच्या पेचातून जर आपण बाहेर पडलो तर मला वाटतं आपलं जे कोर काम आहे, आपलं कोर काम वाटेल त्या सेमिनारमध्ये दोस्तांच्या सोबत जाऊन सेमिनारचे पेपर टाकणं. 2 पानांचे पेपर आहेत प्राध्यापकांचे समाजशास्त्रातलं, मला माहिती आहे. म्हणजे रट्टे द्यायला पाहिजे प्राध्यापकांना अशा प्रकारचे पेपर वाचायला. सायन्सची तर मंडळी कुठं आणखी वेगळ्या जगातली, कारण गेल्या 15 वर्षात तुम्ही पाहिलं सगळे कुलगुरू सायन्सचे, सायन्स आणि टेक्नॉलॉजी. त्याचं कारण काय आहे? त्यांचा तो काय म्हणतात एच इंडेक्स आणि इतर सगळ्या गोष्टी समाजशास्त्रातल्या माणसांना तेवढं शक्य नाही आहेत ना. त्यामुळे समाजशास्त्रातली माणसं प्राचार्य होतात आणि सायन्सचे लोक कुलगुरू होतात. वाट दोन्हीकडे लागते. हे थोडं मोकळेपणाने मी सांगतो. काही समोर प्राचार्य मंडळी पण बसले, सूर्यवंशी सर फार साहेब दुखावून देऊ नका, धन्यवाद. थोडं मोकळेपणाने बोललो आहे. मला मेटे सर म्हणाले होते की मी त्यांना विचारलं सर की कसं बोललेलं चालेल, कारण काय आहे की मी मराठीच्या चळवळीचं गेल्या 6-7 महिन्यात काम करायला लागल्यानंतर मला एक 10% तरी आमंत्रण रद्द होण्याचा अनुभव आहे. लोक माझे व्हिडिओ पाहतात आणि मग म्हणतात की नाही पण हे नाही बोलता येणार. मी त्यांना असं सांगतो की हे नसेल बोलता येणार तर मला तुम्ही बोलू नका, तुम्ही प्रवीण दवडेलाच बोलवा, कारण तो गोडगोड बोलतो सगळ्यांना. तर मोकळेपणाने मी बोललो आणि कॉलेज, शाळा
मोकळेपणे बोलण्याचा आणि जिवंत राहण्याचा एकमेव स्पेस आहे या देशात. बाहेर बोलला तर कधी तुमचं लिंचिंग होईल तुम्हाला माहिती नाही. आपला उत्तर प्रदेश झाला नाही असं समजू नका. त्यामुळे या सेफ स्पेसमध्ये तुम्ही मला बोलायची संधी दिली. त्या संधीमुळे भाऊसाहेबांना आठवण्याची संधी मिळाली आणि इथं येऊन मी भाऊसाहेबांच्या संस्थेत बोलून पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी भाऊसाहेबांवर आणि विदर्भातल्या माणसांवर जो काही अन्याय केला असेल त्यातलाही 0.0 टक्का जरी कमी करण्याचा जर प्रयत्न माझ्यासारख्या किरकोळ माणसांकडून झाला असेल तर मला आनंद वाटतो. शांतपणाने तुम्ही ऐकून घेतले तुम्ही चिकित्सक विश्लेषणाबद्दल मला वाटतं हा काळ्या काही छान नाही वाटला. परखड चिकित्सक, ज्ञानाधिष्ठित आणि कार्यकर्ता ज्यांच्या भाषणातून व्यक्त झाला आहे अशा या आजच्या या व्याख्यान सत्राचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन देशमुख साहेब समारोप. कोपऱ्यामध्ये कुठला वर्ग बसला याच्याकडे मला माझं लक्ष नाही, परंतु विद्यार्थिनी उपस्थित बंधू भगिनी मित्रांनो, डॉक्टर दीपक पवार साहेबांनी महाराष्ट्र धर्म एवढ्या क्लिष्ट भाषेमध्ये मांडला. माझ्यावर डोक्यावर गेला. माझ्या जे परिस्थिती माझी आहे ते कबूल करायला काही हरकत नाही. तो माझ्या डोक्यात जे काही उद्बोधन आपण याच्यामध्ये दिलं, एक समजलं की माणसं बोलतात एक आणि करतात एक. हा जो आपण विषय वारंवार ज्याचा उल्लेख केला, निश्चितच मराठी भाषेच्या जगण्यासाठी काय केलं पाहिजे याच्या संदर्भातलं कॉन्ट्रीब्युशन किती मंडळी देतात हा एक फार मोठा प्रश्न आहे. आणि काय प्रयत्न करतात आणि तो करण्यासाठी मराठी भाषा जगवण्यासाठी आपली मुलं मराठी शाळेमध्ये टाकतात की नाही, किंबहुना जी मंडळी ज्या महाविद्यालयात किंवा शाळेमध्ये शिकवतात त्या शाळेमध्ये सुद्धा टाकतात की नाही, या संदर्भातला उल्लेख कोण होते ते धोतर साहेबांचा यांनी उल्लेख केला. चेहऱ्यावर एवढं लाईट आहे की तुम्ही दांडगे बसा थँक्यू. त्या प्रयत्नांचं काय झालं याच्यावर तुम्ही बोलला नाही. कुणीच प्रतिसाद दिला नाही ही वस्तुस्थिती. आजही आम्ही किती बोललो तरी याला प्रतिसाद मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. हे म्हणा कामा पदाधिकाऱ्यांचं धैर्य वाटतं. याचं कारण असं आहे, जे आपण सांगतो तसं आपण वागतो की नाही हीही तपासण्याची वेळ असल्यामुळं प्रामाणिकपणे त्यावर जोर देऊन आपल्याला काही करता येत नाही. ही सुद्धा वस्तू मान्य केली पाहिजे. आणि त्यामुळं आपण या भाषेच्या डेव्हलपमेंटबद्दल, प्रगतीबद्दल आणि प्रचारामध्ये जे कमी होतो या त्याचं मुख्य कारण स्वतःचा अप्रामाणिकपणा आहे. ते सुद्धा आपण सर्वांनी मान्य केला पाहिजे. एवढंच यासाठी बोलू इच्छितो. विषय फार गहन होता. महाराष्ट्र धर्म याच्या मुळाशी धर्म जर टिकवायचा असेल तर मराठी भाषा आधी टिकवण्याची गरज आहे. आणि त्यामुळं मराठी भाषा टिकवण्यासाठी किती आपण प्रयत्नशील हे एखाद्या कदाचित मराठी विषयाचा प्राध्यापक असेल तर तो टिकवण्याचा प्रयत्न करत, शिक्षक असेल तर तो टिकवण्याचा प्रयत्न करत, पण तोही केवळ त्याच्या कर्तव्यापुरता मर्यादित आहे
असं तुम्ही म्हटलं हे वापरू. सो आपण सर्वांच्याच डोळ्यात अंजन घातलं तेही मुंबई सारख्या ठिकाणावर घेऊन याबद्दल डॉक्टर दीपक पाटील दीपक पवार साहेबांचे आभार मानतो. एक बोलता बोलता तुम्ही थांबून गेले. मेटेंना तुम्ही विचारलं होतं कशा प्रकारचं बोलण्यानंतर पचनी पडेल. यावर मेटेंचं काय उत्तर होतं हे कळलं नाही. म्हणजे ते जर कळलं असतं तर आम्हाला सर्वांना थोडंसं आत्मचिंतन करता आलं असतं. परंतु आता आत्मचिंतनाची संधी काही आपण ते अपूर्ण ठेवल्याचं राहून गेलेली आहे. मेटे नाही पब्लिकली तुम्ही एकांतात तरी आपण आपलं मत सांगावं अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. आणि पुन्हा एक वेळा आपल्या सर्वांचे आणि विशेष डॉक्टर दीपक पवार साहेबांचे आभार मानतो. आपली रजा घेतो. नमस्कार. खरं तर महाविद्यालयाने संस्थेने आजच्या वक्त्याला बोलावलं आहे, पण सगळ्या सभेलाच कळलं आहे की मध्यस्थ डॉक्टर महेंद्र मेटे आहे. अर्थातच मी डॉक्टर मेटेंना मान्यवरांच्या प्रती आभार व्यक्त करण्याकरता त्याचा सुद्धा खुलासा शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांना अभिवादन करतो. दिनांक 23 डिसेंबर पासून डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला आपल्या शिवाजी संस्थेतर्फे एक विचार मंथन सुरू आहे. आणि या व्याख्यानमालेचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन देशमुख साहेब अगदी या व्याख्यानमालेच्या पहिल्या व्याख्यानापासून साहेबांचं अतिशय जाणीवपूर्वक बारीक लक्ष आहे की विषय कोणते निवडले गेले आणि वक्त्यांचा संवाद कसा होतो त्याचा फॉलो साहेबांनी घेतला. आणि विशेषत्वानं मी आयोजकाच्या वतीनं आणि व्यक्तिशः आदरणीय अध्यक्ष साहेबांचं या ठिकाणी आभार मानतो. खरं तर अमरावती शहरामध्ये या सामाजिक चळवळीमध्ये अनेक कार्यकर्त्यांशी चर्चा झाली तेव्हा ते असं म्हणाले, हेच माझं उत्तर डॉक्टर दीपक पवार सरांना होतं की अमरावती शहरामध्ये तुमची जी व्याख्यानमाला आहे शिवाजी शिक्षण संस्थेची ती अतिशय निर्भीडपणे आहे आणि वक्त्यांना पूर्ण स्वातंत्र्य या व्याख्यानमालेमध्ये मिळतं. आणि म्हणूनच महाराष्ट्रातले अनेक नामवंत वक्ते निरपेक्षपणे परखडपणे म्हणजे त्यामध्ये उत्तम कांबळे सर असतील, माननीय डॉक्टर सुखदेव थोरात आहेत, न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील हे आपल्या परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आणि मला अनेक लोकांनी म्हटलंय की मी डॉक्टर दीपक पवारांना तुमच्या संस्थेत बोलवलं खूप मोठं धाडस केलं. कारण आज डॉक्टर दीपक पवार सरांना ऐकणारा वर्ग सोशल मीडियामध्ये सगळ्यात जास्त आहे. आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोललो की लोकांमध्ये एक भीती निर्माण होतं. पण मी डॉक्टर दीपक पवार सरांनी मला विचारलं की आपल्या संस्थेमध्ये कसं बोललं पाहिजे. मी त्यांना सांगितलं की आमची शिवाजी शिक्षण संस्था इट इज मोर डेमोक्रेटिक आणि म्हणून आम्हाला वक्त्यांची निवड करण्याचं विषयाची निवड करण्याचं स्वातंत्र्य या व्याख्यानमालेच्या संयोजकांना असतं. हेच उत्तर मी आदरणीय डॉक्टर दीपक पवार सरांना दिलं. डॉक्टर दीपक पवार सर अतिशय व्यस्त असतात. सातत्यानं 2 महिन्यापासून आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये होतो. शेवटी 25 तारखेचं सुद्धा नियोजन जमलं नाही, परंतु ऐनवेळी आज ते आपल्यासाठी उपलब्ध झाले. आणि हेराल्ड असतील जे
ग्रंथ आहे द ग्रामर ऑफ पॉलिटिक्स. आणि डॉक्टर दीपक पवार हे गेल्या 25 वर्षापासून मुंबई विद्यापीठामध्ये द पॉलिटिक्स ऑफ लँग्वेज शिकवतात आणि अतिशय परखडपणे ते त्यांच्या भाषेचं काम, भाषेची चळवळ करतात. आणि अलीकडच्या काळामध्ये त्यांनी जे NEP-च्या विरोधामध्ये हिंदी भाषा लादण्याचं जे त्रिसूत्री धोरण राज्य सरकारचं होतं, त्याच्या विरोधामध्ये मुंबईमध्ये खूप मोठं आंदोलन झालं. त्या आंदोलनामुळं राजकीय जत्रेतले 2 भाऊ एकत्र आहेत असं सोशल मीडियामध्ये लोक म्हणतात. त्याचं सर्व क्रेडिट डॉक्टर दीपक पवारांना आहे. आपण इथं आलात त्याबद्दल मी शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं मी व्यक्तिशः आपले आभार मानतो. या व्याख्यानमालेचे अध्यक्ष, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष जे आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन करतात, संस्थेचे आदरणीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट जयवंत पाटील कुलदेकर साहेब, यांचं मी व्यक्तिशः आणि आयोजकांच्या वतीनं आभार मानतो. या व्याख्यानमालेकरता आपल्या शिवपरिवारातील सर्व घटकांचं, विशेषत्वानं संस्थेचे सचिव डॉक्टर विजी ठाकरे सर, ते सातत्यानं आमच्या अडचणी दूर करतात, चर्चा करतात. त्याचं व्यक्तिशः आणि आयोजकाच्या वतीने मी आभार मानतो. या ठिकाणी सातत्यानं उपस्थित, म्हणजे पहिल्या व्याख्यानापासून उपस्थित असलेले डॉक्टर रमेश अंधारे सर, डॉक्टर स्मिता मॅडम आणि सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी वर्ग, शहरातील जाणते नागरिक, या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र डॉक्टर राजेश मेरगे, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर